ओके. गुड इव्हिनिंग. आज आपण अँटी मायक्रोबियल सिस्टीम मधला एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस. तर क्लिनिकल प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा टॉपिक आहे. जस्ट आता आपण डिस्कशनमध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे की CCMP एक्झाम मध्ये ही लॉंग क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यू ट्युबरक्युलोसिस वर क्वेश्चन आलेला आहे. त्यात आयसोनियाझाइड, रिफाम्पिसिन आणि पायरिझिनामाइड ड्रग विषयी विचारलं गेलं आहे. मेडिसिन मध्येही ट्युबरक्युलोसिसवर लॉंग क्वेश्चन येऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला साइन, सिम्टम्स, डायग्नोसिस हे पार्ट पण ऍड करणं गरजेचं असेल. तर आपण सुरुवातीच्या बेसिक गोष्टी ट्युबरक्युलोसिस विषयी जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर ऍक्च्युअल ड्रग कडे जाणार आहोत. तर इंट्रोडक्शन पार्ट मी पहिले स्टार्ट करत आहे. तर आपल्याला माहित आहे की ट्युबरक्युलोसिस त्याला आपण मराठीत क्षयरोग असं म्हणतो आणि अ, एक क्रोनिक ग्रॅन्युलोमॅटस इन्फेक्शियस डिसीज आहे हा. आणि दरवर्षी हजारो लोक ना ट्युबरक्युलोसिस होतो आणि त्यातले काही लोकांना मल्टी ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिस, एक्सटेन्सिव्ह ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिसही होतो आणि त्यामुळे डेथचंही खूप साऱ्या प्रमाणात दरवर्षी होत असतात. तर ट्युबरक्युलोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू द महत्वाचा पॉइंट जो असा आहे की जी ट्रीटमेंट आहे ही थोडी लॉंग टर्म ट्रीटमेंट असते आणि डिपेंडिंग ऑन पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ती ट्रीटमेंट असते. जर ड्रग सेन्सिटिव्ह ट्युबरक्युलोसिस असेल तर आपण 6 ते 8 महिन्यात ट्रीटमेंट देऊ शकतो, पण मल्टी ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिसची ट्रीटमेंट 16 महिने ते 24 महिन्यापर्यंतही लागू शकते. आणि डे बाय डे मल्टी ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिसचे केसेस हे वाढत आहेत. तर इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. आपल्याला माहित आहे की इट इज ए क्रोनिक ग्रॅन्युलोमॅटस इन्फेक्शियस डिसीज आणि हा जो ट्युबरक्युलोसिस आहे हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलाय या ऑर्गॅनिझममुळे हा आजार होतो. तर हा मोस्ट कॉमन पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे ट्युबरक्युलोसिस साठी. ओके. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. परंतु काही अटिपिकल मायकोबॅक्टेरिया पण आहेत जे ट्युबरक्युलोसिस प्रोड्यूस करतात. त्यामध्ये अटिपिकल मायकोबॅक्टेरियामध्ये कोणकोणते बॅसिलाय आहेत जे टीबी प्रोड्यूस करू शकतात. त्यात मायकोबॅक्टेरियम एव्हियम कॉम्प्लेक्स, मायकोबॅक्टेरियम कान्सासी, मायकोबॅक्टेरियम स्क्रोफुलासियम, मायकोबॅक्टेरियम मरिनम, मायकोबॅक्टेरियम फोर्टिटम. तर आता हे सर्व नावं लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कोणी विचारणार नाही. परंतु तुम्हाला एक माहित पाहिजे की टीबी हा टिपिकल मायकोबॅक्टेरिया जे आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलाय बॅसिलाय त्याने होतो. मेजॉरिटी केसेस ह्या टिपिकल मायकोबॅक्टेरियानी होतात. पण काही अटिपिकल मायकोबॅक्टेरिया आहेत ते पण ट्युबरक्युलोसिस प्रोड्यूस करतात. त्यांचे नावं आपण पाहिलेली आहे. मायकोबॅक्टेरियम एव्हियम कॉम्प्लेक्स, मायकोबॅक्टेरियम कान्सासी, मायकोबॅक्टेरियम स्क्रोफुलासियम, मायकोबॅक्टेरियम मरिनम, मायकोबॅक्टेरियम फोर्टिटम. हे अटिपिकल मायकोबॅक्टेरिया ही टीबी प्रोड्यूस करू शकतात. आणि मोस्ट कॉमनली इन्व्हॉल्व जे ऑर्गन आहे ते लंग्स आहेत. ओके. त्याला आपण पल्मनरी ट्युबरक्युलोसिस असं म्हणतो. या व्यतिरिक्त अदर ऑर्गन्सही इन्व्हॉल्व होऊ शकतात. त्यात लिम्फ नोड्स आहेत, इंटेस्टाईन आहे, ब्रेन आहे, स्पाईन आहेत. तर ते जे अदर ऑर्गन्स इन्व्हॉल्व होतात त्या वेळेस त्याला एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस असंही म्हणतात. तर पल्मनरी ट्युबरक्युलोसिस किंवा लंग ही इज द मोस्ट कॉमन साईट आहे टीबी साठी. तर वर्ल्ड वाईड 9 मिलियन पीपल दरवर्षी इन्फेक्ट होतात. 1.7 मिलियन डेथ्स पर इयर टीबीमुळे होतात. इंडियाचा जर सिनेरिओ बघितला तर 2 मिलियन पीपल एव्हरी इयर इन्फेक्ट होतात आणि त्यामध्ये 0.5 मिलियन डेथ दिसून येतात. आणि रिसेंटली MDR टीबी
च्या केसेस खूप वाढत आहे. मल्टी ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिस, आता एक्सडीआर टीबी पण आलेला आहे. एक्सडीआर म्हणजे एक्सटेन्सिव्हली ड्रग रेजिस्टंट टीबी. तर असे एमडीआर टीबीचे केसेस किंवा एक्सडीआर टीबीच्या केसेस ट्रीट करणं एक डिफिकल्ट टास्क आहे. आणि हा एक नोटिफायबल डिसीज आहे. जर तुमच्या क्लिनिकमध्ये टीबी ची केस डायग्नोज झाली तर तुम्हाला गव्हर्नमेंटला नोटिफाय करणं हे फार महत्वाचं आहे. आणि हे टीबीच्या मॅनेजमेंटसाठी 1997 मध्ये RNTCP प्रोग्राम लॉन्च झाला, रिवाईज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम. आणि नंतर तो परत रिवाईज केला गेला 2010 मध्ये, नंतर परत 16 मध्ये रिवाईज झालेला आहे. तर 75% केसेस ह्या पल्मनरी ट्युबरक्युलोसिसच्या असतात. 25% केसेस अदर साइट्स इन्व्हॉल्व होतात, एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस आपण त्याला असं म्हणतो. आता हा स्प्रेड कसा होतो? तर जे इन्फेक्टेड पर्सन आहेत त्यांच्या कफ किंवा स्नीजिंगच्या वेळेस ते ड्रॉपलेटच्या माध्यमातून हा दुसऱ्या व्यक्तींना ट्युबरक्युलोसिस हा स्प्रेड होतो. तर आता जे पार्ट मी डिस्कस करणार आहे ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाहीये, जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे की ट्युबरक्युलोसिसच्या साईट्स कोणत्या आहेत. तर द मोस्ट इम्पॉर्टंट साईट इज लंग, पण बाकीच्या साईट्स पण टीबी मध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात. त्यात लिम्फ नोड आहे, बोन आहे, किडनी आहे, लॅरिंग्स आहे, ब्रेन आहे, स्पाइन आहे. आणि ह्या सर्वांना आपण एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस असं म्हणतो. आता पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस विषयी थोडं आपण जाणून घेणार आहोत. लंग्स मध्ये कुठं कोणता पार्ट मोस्टली इन्व्हॉल्व होतो? तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे सर्व गोष्टी महत्वाच्या नाहीत, फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचे आहे. आवाज येतोय ना माझा क्लिअर? येस हो सर. सर. ओके. आता यामध्ये दोन फोकस आपण पाहणार आहोत, गॉन फोकस आणि सायमन फोकस. तर गॉन फोकस काय आहे आणि सायमन फोकस काय आहे? तर प्रायमरी साईट ऑफ इन्फेक्शन लंग्स आहेत. लंग्स मध्ये गॉन फोकस जो आहे तो कुठं असतो ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. इट इज जनरली लोकेटेड इन आयदर अप्पर पार्ट ऑफ द लोअर लोब और लोअर पार्ट ऑफ द अप्पर लोब. नेक्स्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला त्याचं लोकेशन दाखवणार आहे. तर अप्पर पार्टच्या लोअर साईडला किंवा लोअर लोबच्या अप्पर साईडला हा गॉन फोकस असतो. आणि सायमन जनरली जे एअरबॉर्न इन्फेक्शन आहे त्याच्या थ्रू जर टीबी झाला तर हा जनरली तिथं गॉन फोकस इन्व्हॉल्व होतो किंवा गॉन फोकस म्हणजे ती साईट इन्व्हॉल्व होते. काही वेळेस ब्लड मध्ये टीबी बॅसिला असतो आणि ब्लड स्ट्रीम थ्रू लंग्सला ते इन्फेक्शन जातं, त्यावेळेस अपेक्स ऑफ द लंग इन्व्हॉल्व होतं. त्याला आपण सायमन फोकस असं म्हणतो. तर टॉप ऑफ द लंग्स जेव्हा इन्व्हॉल्व होतो त्याला आपण सायमन फोकस असं म्हणतात. आणि जनरली थ्रू ब्लड स्ट्रीम जे इन्फेक्शन होतं त्यावेळेस मध्ये सायमन फोकस जनरली इन्व्हॉल्व, सायमन फोकस किंवा अप्पर पार्ट ऑफ द लोब इन्व्हॉल्व होतो. तर हे गॉन कॉम्प्लेक्स आहे आणि ह्या इथं जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला आपण सायमन फोकस असं म्हणतो. आणि हा क्रोनिक ग्रॅन्युलोमॅटस डिसीज आहे. कॅव्हिटी एक्सरे मध्ये ते आपण जर एक्सरे काढला त्यात कॅव्हिटरी लिजन दिसतं, तर हे कॅव्हिटी म्हणजे इथं केजियस नेक्रोसिस, कॅव्हिटी मध्ये केजियस नेक्रोसिस तयार होतं. आणि ही जी कंडिशन आहे ही क्रोनिक आहे, क्रोनिक इन्फ्लॅमेटरी कंडिशन, क्रोनिक ग्रॅन्युलोमॅटस डिसीज. एक्स्ट्रा पल्मनरी टीबी च्या साइट्स ह्या आहेत: लिम्फ नोड, प्ल्युरा, मेनिंजेस, जेनाइटो युरिनरी सिस्टीम, इंटेस्टाईन, बोन, स्पाइन. ज्यावेळेस स्पाइन इन्व्हॉल्व होतो त्याला पॉट स्पाइन असेही म्हणतात. तर 25% केसेस ह्या एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिसचा असतात. आता हे कोर्स कसा असतो ट्युबरक्युलोसिसचा? तर आपण सर्वांना, आपल्या सर्वांना टीबी बॅसिला, आपण सर्वजण टीबी बॅसिलाला एक्सपोज झालेलो असतो, परंतु आपल्या इम्युनिटीनुसार ती इन्फेक्शन झाल्यानंतर डिसीज डेव्हलप होतो किंवा नाही होत हे आपल्या इम्युनिटीवर डिपेंड असतं. म्हणजे आपण सर्वजण टीबी बॅसिलाला एक्सपोज झालेलो आहोत. आणि काय होतं की इन्फेक्शन
जे आहे एअरबॉर्न इन्फेक्शन एअरबॉर्न थ्रू जर स्प्रेड होत असेल आणि त्यामध्ये मग गॉन फोकस जे आहे तिथं प्रायमरी इन्फेक्शन होतं. पण ज्यावेळेस इम्युनिटी जर आपली स्ट्रॉंग असते त्यावेळेस तिथं हिलिंग आणि कॅल्सिफिकेशन होतं आणि त्याच्यामुळं डिसीज प्रोड्यूस होत नाही. आणि त्याला आपण लॅटेन इन्फेक्शन असं म्हणतो. तर मेजॉरिटी ऑफ द पीपलमध्ये इम्युनिटी चांगले असल्याने अ, हे जे जरी एक्सपोज जरी झालं टीबी बॅसिलायला तरी पण डिसीज डेव्हलप होत नाही. हिलिंग आणि कॅल्सिफिकेशन होऊन गॉन फोकसचं तिथं जो टीबी बॅसिल आहे ते डॉर्मन स्टेजला जातो, त्याला आपण लॅटेन इन्फेक्शन असं म्हणतो. आणि काही वर्ष ते इन्फेक्शन लॅटेंट स्टेजमध्ये राहू शकतो, परंतु कधी जर इम्युनिटी वीक झाली तर तिथं रिॲक्टिव्हेशन होऊ शकतो आणि डिसीज प्रोड्यूस होऊ शकतो. काही वेळेस ज्यावेळेस इन्फेक्शन किंवा टीबी बॅसिलायला एखादा पर्सन एक्सपोज होतो त्यावेळेस त्याची जर इम्युनिटी कंप्लीट नसेल, इनकम्प्लीट इम्युनिटी असेल, तर ते इन्फेक्शन डिसीजमध्ये त्यावेळेस वेळेस प्रोग्रेस होतं आणि पेशंटला ट्युबरक्युलोसिस होतं. तर हा एक कोर्स आहे. खूप साऱ्या लोक म्हणजे मेजॉरिटी ऑफ द इंडियन पॉप्युलेशन टीबी बॅसिलाला एक्सपोज झालेलं आहे आणि लॅटेंट फॉर्म मध्ये टीबी बॅसिला आपल्या शरीरात ऑलरेडी आहेत. आता पॉझिटिव्ह एजंट ऑलरेडी मी सांगितलं, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा मेन आहे. मायकोबॅक्टेरियम बोविस हे जर ॲनिमल सोर्स मिल्क, काऊ मिल्क वगैरे त्या अ, अ, ते जर कंटॅमिनेटेड असेल मिल्क तर त्या थ्रू होऊ शकतो. काही अटिपिकल मायकोबॅक्टेरिया आहेत, त्यात मायकोबॅक्टेरियम एवियम कॉम्प्लेक्स, कान्सासी, मायकोबॅक्टेरियम फोर्टिटम, मायकोबॅक्टेरियम स्क्रोफुलासियम आहे. तर हे सर्व पॉझिटिव्ह एजंट आहेत टीबीचे. सिम्टम्स अँड साईन काय आहे? तर फार महत्वाचे पॉइंट्स, सिम्टम साइन्स आपण आता डिस्कस करत आहोत. त्यात फिवर, कॅरेक्टरिस्टिक फिवर टीबी मध्ये जो असतो तो इव्हिनिंग राईज टेम्परेचर असतो. त्यानंतर क्रोनिक कफ, इट परसिस्ट मोर दॅन 21 डेज. ओके. पहिले ड्राय असतो, त्यानंतर प्रोडक्टिव्ह असतो आणि कधी कधी कफ मध्ये स्पुटम मध्ये ब्लड स्ट्रिंग स्पुटम पण येतं, परंतु सिग्निफिकंट हिमोप्टायसिस हे रेअर असतं. फटीग, वेट लॉस, एक्सेसिव्ह स्वेटिंग एस्पेशली ॲट नाईट हे अदर मॅनिफेस्टेशन आहे. त्याचप्रमाणे क्लबिंग, नेल्सशी रिलेटेड मॅनिफेस्टेशन, सोलन लिम्फ नोड, रेल्स ऑस्कल्टेशन मध्ये रेल्स क्रॅकलिंग साऊंड्स दिसून येतात. तर हे सिम्टम्स आणि साइन्स आहेत ट्युबरक्युलोसिसचे. फिवर, क्रोनिक कफ, ब्लड स्ट्रिक स्पुटम, वेट लॉस, फटीग, एक्सेसिव्ह स्वेटिंग, क्लबिंग, सोलन लिम्फ नोड्स, रेल्स क्रॅकलिंग साऊंड्स ऑन ऑस्कल्टेशन. ओके. डायग्नोसिस. ओके. तर डायग्नोसिस कसं करतात ट्युबरक्युलोसिसचं माहिती आहे तुम्हाला? चेस्ट एक्सरे करतो चेस्ट एक्सरे आणि कॅव्हिटरी लिजन दिसणार त्यात. ओके. मॉन्टो टेस्ट करतो, टीबी गोल्ड पण करतो. ओके, मॉन्टॉक्स टेस्ट एक स्पुटम आहे. स्पुटम ए बी पोटम बी ग्रॅम 10 करतो. स्पुटम एस हे आर बी ES असे. एस आणि बाकी एस आर ESR करून मग त्याच्यावर डायग्नोस करतो. ESR तर इन्फेक्शन मध्ये वाढतच म्हणा. तर स्पुटम कल्चर, ऍसिड फास्ट स्टेनिंग, त्याला झेडेन स्टेनिंग असं म्हणतो. तर स्पुटम कल्चर, चेस्ट एक्सरे कॅव्हिटरी रिजन आहे. बायोप्सी आपण करू शकतो किंवा फ्लेक्झिबल ब्रॉन्कोस्कोपी विथ ब्रॉन्कियल वॉशिंग. मॉन्टॉक्स टेस्ट त्याला ट्युबरक्युलिन स्किन टेस्ट असं म्हणतात. ओके. आणि आता सीबी नेट म्हणून जी टेस्ट आहे ती एक करतात. ऐकलं तुम्ही? सीबी नेट, त्याला आपण कार्ट्रिज बेस न्यूक्लिक ऍसिड एम्प्लिफिकेशन टेस्ट म्हणतो. ती ट्युबरक्युलोसिसचं डायग्नोसिस आणि रिफाम्पेसिनचा रेजिस्टन्स पाहण्यासाठी करतात. ओके. सीबी नेट. ओके. ओके.
कमिंग टू द ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस, खूप सारे लिमिटेशन्स आहेत ट्युबरक्युलोसिसच्या याच्या ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, आपण ते पाहणारच आहोत. तर आपण वेगवेगळे ड्रग्स कोणते अवेलेबल आहेत, त्यानंतर INTCP गाईडलाईन्स किंवा डॉट्स रेजिमेंट काय आहे, मल्टी ड्रग ट्युबरक्युलोसिसची ट्रीटमेंट काय आहे, XDR टीबीची ट्रीटमेंट काय आहे, प्रेग्नन्सीमध्ये टीबीची ट्रीटमेंट, लॅक्टेशन, टीबी विथ HIV पेशंट्स असतील त्यात कसे ट्रीट केलं जातं, किमोप्रोफिलॅक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला कधी अँटीट्युबरक्युलर ड्रगची गरज पडते का, टिपिकल मायकोबॅक्टेरियाची ट्रीटमेंट कशी केली जाते, ॲडव्हर्स इफेक्ट जर डेव्हलप झाले टीबीच्या मॅनेजमेंटमध्ये तर ते ड्रगचे ॲडव्हर्स इफेक्ट टॅकल कसे करायचे, ह्या सर्व गोष्टी आपण फार्मॅकोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू पाहणार आहोत. तर आता हे मध्ये काय आहे की ट्युबरक्युलोसिसच्या मॅनेजमेंटमध्ये लिमिटेशन्स काय आहेत. तर पहिलं लिमिटेशन की जे रुटीन अँटी बॅक्टेरियल ड्रग आहेत अवेलेबल ते आपण रुटीनली टीबीच्या मॅनेजमेंटमध्ये यूज करत नाही. त्याचं रिझन असं आहे की टीबी बॅसिला हा स्लोली मल्टिप्लाइंग बॅसिला आहे. त्याच्यामुळे जे ड्रग्स आहेत जसं पेनिसिलिन्स आहेत, सिफेलोस्पोरिन्स आहेत, ओके, ते ॲज अ फर्स्ट लाईन ड्रग आपण यूज करत नाही टीबी मध्ये. ते फास्ट मल्टिप्लाइंग ऑर्गॅनिझमच्या जास्त उपयुक्त आहे. तर त्यामुळं जे ड्रग्ज अवेलेबल आहे फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग हे सगळे वेगळे डिस्टिंक्ट ड्रग आहेत. मायकोबॅक्टेरिया आर इंट्रिन्सिकली रेजिस्टंट टू मोस्ट ऑफ द अँटीबायोटिक. पहिलं, ग्रो स्लोली, 12 ते 16 तास लागतात डिवाइड व्हायला. डॉर्मन स्टेजमध्येही राहू शकता मायकोबॅक्टेरिया. त्यानंतर ज्या मायकोबॅक्टेरियल सेल आहेत ते इम्परमिएबल आहे मेनी ड्रग्सला, तर मेनी ड्रग्स मायकोबॅक्टेरियल सेल पेनिट्रेट करू शकत नाही. जे मायकोबॅक्टेरिया सेलच्या आतमध्ये आहेत, इंट्रासेल्युलर पॅथोजन म्हणतो मायक्रोफेजच्या आधीच, तिथंही खूप सारे ड्रग्स रीच होत नाही. रेजिस्टन्स डेव्हलपमेंट जो आहे हा एक अजून एक कन्सर्न आहे. ज्यावेळेस आपण टीबीची ट्रीटमेंट देतो त्यावेळेस आपल्याला कॉम्बिनेशन ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं टू प्रिव्हेंट डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे ज्यावेळेस आपण मल्टिपल ड्रग देतो त्यावेळेस ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस आहे. आणि लॉंग टर्म ट्रीटमेंट हा एक अजून एक लिमिटेशन फॅक्टर आहे. कमीत कमी 6 महिने ट्रीटमेंट कंटिन्युअसली देणं गरजेचं आहे. आणि ड्युरेशन जर MDR-TB असेल तर 18 ते 24 महिने ही लागू शकतो. तर फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग्स ज्याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये नॉलेज असणं महत्वाचं आहे त्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. 5 ड्रग आहे HRZES, त्यामध्ये आयसोनियाझाईड, ओके, त्याला INH असंही म्हणतात, आयसोनियाझाईड, INH असंही त्याला आपण म्हणतो, ओके. त्यानंतर रिफाम्पिसिन, पायरिझिनामाइड, इथॅम्ब्युटॉल आणि स्ट्रिप्टोमायसिन. एक मिनिट, नेट येतंय का तुम्हाला, आवाज येतोय? हो येतोय. हो सर. एक मिनिट. तर इंटरनेटचं कनेक्शन प्रॉब्लेम दाखवलाय, ठीक आहे, ओके. आवाज येतोय ना? ओके, कट नाही होते ना? हॅलो, येतोय आवाज का नाही? कंटिन्यू करू मी?
आवाज येतोय? हो सर, हो आला. सर. हा ठीक आहे, चालेल, कनेक्ट झालंय परत. ठीक आहे, रेकॉर्डिंगचं बघूया, आपण कंटिन्यू करूया. हम्म, हम्म. तर फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग्स मध्ये 5 ड्रग आहेत: आयसोनियाझाइड, रिफाम्पिसिन, पायरिझिनामाइड, इथॅम्ब्युटाल आणि स्ट्रिप्टोमायसिन. तर आयसोनियाझाइडलाच INH असंही म्हणतात, आयसोनिकोटिनिक ऍसिड हायड्राझाईन. तर हे 5 फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग्ज आहेत. यामधले आयसोनियाझाइड, रिफाम्पिसिन, पायरिझिनामाइड आणि इथॅम्ब्युटॉल आपण ओरली यूज करतो. स्ट्रिप्टोमायसिन आपण पॅरेंटल रूटने यूज करतो, इंट्रामस्क्युलरली. तर हा एक MCQ आहे: विच ऑफ द फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग इज यूज बाय पॅरेंटल रूट? आन्सर इज स्ट्रिप्टोमायसिन. All first-line anti-tubercular drugs, these are tuberculocidal except you have to remember ethambutol. Ethambutol is a tuberculostatic, but other first-line anti-tubercular drug, isoniazid, rifampicin, pyrazinamide, and streptomycin, these are tuberculocidal or bactericidal. But ethambutol is tuberculostatic or bacteriostatic. हे MCQ महत्वाचे तुमचे आता लक्षात ठेवायचे आहे. ओके, लक्षात आलंय तुमच्या? यस सर. हम्म. आता यामध्ये प्रत्येक ग्रुपचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, यामध्ये ऑलरेडी आपलं स्ट्रिप्टोमायसिन हा अमायनो ग्लायकोसाइड ग्रुपचा ड्रग आहे. ओके, तो ऑलरेडी डिस्कस झालेला आहे. तर अमायनो ग्लायकोसाइड्स मध्ये स्ट्रिप्टोमायसिन हा ड्रग फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग म्हणून यूज होतं. अदर अमायनो ग्लायकोसाइड्स पण आपण यूज करतो ट्युबरक्युलोसिस मध्ये, पण ऍज अ सेकंड लाईन ड्रग म्हणून यूज करतो. तर ट्युबरक्युलोसिस मध्ये अमायनो ग्लायकोसाइड मध्ये स्ट्रिप्टोमायसिन हा फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे. आता दुसरे जे ड्रग्ज आहेत, सेकंड लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग्ज, त्यांची काही नावं मी तुमच्याशी डिस्कस करतोय. त्यात काही फ्लुरोक्विनोलोन्स, काही अमायनो ग्लायकोसाइड्सही आता आपण यूज करतोय, आणि काही बाकीचे सेकंड लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग, त्यामध्ये थायोॲसिटॅझोन, पॅराअमायनो सॅलिसायलिक ऍसिड, त्याला पास असेही म्हणतात, इथिओनामाइड, प्रोथिओनामाइड, त्यानंतर सायक्लोसेरिन. ओके, सायक्लोसेरिन. अमायनो ग्लायकोसाइड्स मध्ये कॅनामायसिन, अमिकॅसिन आणि कॅप्रिओमायसिन. फ्लुरोक्विनोलन्स मध्ये सिप्रोफ्लोक्झासिन, ओफ्लोक्झासिन, लिओफ्लोक्झासिन, मॉक्झिफ्लोक्झासिन. त्यानंतर रिफाम्पिसिनचा एक मॉडिफाईड फॉर्म रिफाब्युटिन, तो पण आता आपण यूज करू शकतो ऍज अ सेकंड लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग. टेरिझिडॉन एक अजून अँटी ट्युबरक्युलर ड्रग सेकंड लाईन ड्रग म्हणून यूज करतात. तर हे 8 एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत, ते सेकंड लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रगचे आहे. आता रिसेंटली बेनाक्विनिन म्हणून नावाचा ड्रग जो आहे, तोही मार्केटमध्ये आलेला आहे. ते पण आपण नंतर शेवटी पाहणार आहोत निवड ड्रग्ज मध्ये. तर हे झालं क्लासिफिकेशन. ऍटलिस्ट इतकं क्लासिफिकेशन तुमच्या क्लास म्हणजे लॉंग क्वेश्चन मध्ये आलं पाहिजे. फर्स्ट लाईन ड्रग 5 ड्रग, सेकंड लाईन मध्ये फ्लुरोक्विनोलोन्स, इंजेक्टेबल म्हणजेच अमायनो ग्लायकोसाइड्स. ओके, तर फ्लुरोक्विनोलोन्स, ओफ्लोक्झासिन, लिओफ्लोक्झासिन, मॉक्झिफ्लोक्झासिन, सिप्रोफ्लोक्झासिन. इंजेक्टेबल मध्ये अमायनो ग्लायकोसाइड, पॅरेंटल रूट, कॅनामायसिन, अमिकॅसिन, कॅप्रोमायसिन. आणि अदर ओरल मध्ये सेकंड लाईन मध्ये इथोनामाइड, प्रोथेनामाइड, सायक्लोसेरिन, टेरिझिडॉन, पास, पॅरामायनो सॅलिसायलिक ऍसिड, रिफाब्युटिन आणि रिफापेंटिन. तर रिफापेंटिन आणि रिफाब्युटिन हे रिफाम्पिसिनचे मॉडिफाईड फॉर्म आहेत. तर हे सेकंड लाईन ड्रग्ज मध्ये येतात. तर हे झालं क्लासिफिकेशन. ऍटलिस्ट इतकं क्लासिफिकेशन लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने तुम्हाला आलं पाहिजे. तर इझी आहे लक्षात ठेवायला, डिफिकल्ट काहीच नाहीये. तर इंडिव्हिज्युअल ड्रग्स आता आपण पाहणार आहोत. त्याआधी टीबी बॅसिलायचं वेगवेगळे फॉर्म आपण पाहणार आहोत. ते एक्झाम पॉइंट मध्ये कोणीही विचारणार नाही. तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस इज अन एरोबिक ऑर्गॅनिझम. In unfavorable condition, it grows only intermittently or remains dormant for prolonged period. जर कंडिशन फेवरेबल नसेल तर तो हळूहळू इंटरमिटंटली ग्रो होतो, किंवा खूप दिवस इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो, डॉर्मंट फॉर्म मध्ये असतो. आणि सेव्हरल सब पॉप्युलेशन टीबी बॅसिलायचे एखाद्या पेशंट मध्ये
ॲट ए टाइम प्रेझेंट असू शकतात. मग अशा कोणकोणत्या फॉर्ममध्ये टीबी बॅसिलाय असतो, तर याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाही. काही आता हे टीबी बॅसिलाय स्लो ग्रोविंग आहे, पण त्यांच्यातल्या त्यांच्यात काही बॅसिलाय रॅपिडली ग्रो होतात. ओके. जिथं कॅव्हिटरी लिजन आहे, वॉल ऑफ द कॅव्हिटी, ऑक्सिजन टेन्शन हाय आहे, पीएच न्यूट्रल आहे तिथं. काही टीबी बॅसिलाय ज्या सेलच्या आत असतात इनसाइड मायक्रोफेज, ते स्लो ग्रो होतात. स्लो ग्रोविंग टीबी बॅसिलाय. ओके. जिथं इन्फ्लेम साईट आहेत, पीएच लो आहे तिथं. त्यानंतर स्पुटर फॉर्म आहे, त्यामध्ये इंटरमिटंटली ते बॅसिलाय ग्रो होतात. काही वेळ इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये राहतील, सडनली त्याचा स्फोट येईल आणि त्याची ग्रोथ होईल. ओके. आणि चौथा आहे डॉर्मन. डॉर्मन म्हणजे टोटली इनॅक्टिव्ह स्टेट मध्ये प्रोलॉंग पिरियड ते बॅसिलाय राहतात आणि सडनली इम्युनिटी कॉम्प्रोमाइज झाली की ते ऍक्टिव्ह होऊ शकतात. तर हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये टीबी बॅसिलाय आपल्या शरीरात राहू शकतात. रॅपिडली ग्रोविंग, स्लो ग्रोविंग, स्पुर्टर्स आणि डॉर्मन वन्स. ओके. स्पुर्टर म्हणजे इंटरमिटंटली ते ग्रो होतात आणि डॉर्मन म्हणजे हे इनॅक्टिव्ह राहतात भरपूर दिवस, काही वर्ष इनॅक्टिव्ह राहू शकतात आणि ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळेस ते ऍक्टिव्हेट होऊ शकतात. तर काही अँटीट्युबरक्युलर ड्रग हे रॅपिडली ग्रोइंग टीबी बॅसिलायला कव्हर करतात, काही स्लो ग्रोविंगला करतात, काही डॉर्मनला करतात आणि डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टन्स जो आहे तो जर आपल्याला प्रिव्हेंट करायचा असेल तर अँटी ट्युबरक्युलर ड्रग हे कंबाईन थेरपी देणं, कॉम्बिनेशन मध्ये देणं महत्वाचं आहे. म्हणून आपण कॉम्बिनेशन ट्रीटमेंट यूज करतो. ओके. तर पहिला ड्रग आहे आयसोनियाझाईड. आता आयसोनियाझाईडच्या विषयी जर बोलायचं झालं तर त्याची मेकॅनिझम काय आहे आणि त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. तर आयसोनियाझाईडचं दुसरं नाव आहे आयसोनिकोटिनिक ऍसिड हायड्राझाईन, त्याला आयएनएच असेही म्हणतात. हा ट्युबरक्युलोसाइडल ड्रग आहे. तर त्याचे काही सॅलियंट फ्युचर पहिले मी डिस्कस करतो, त्यानंतर मग आपण मेकॅनिझम पाहणार आहोत. तर एक लक्षात घ्या की जी टीबी बॅसिला आहे, जर त्याचं स्ट्रक्चर पाहिलं तर टीबी बॅसिलायचं सेल वॉल जी आहे ती मायकोलिक ऍसिडनी बनलेली असते. म्हणजे मायकोलिक ऍसिड इज द इम्पॉर्टंट कॉम्पोनंट इन द सेल वॉल ऑफ द टीबी बॅसिलाय. तर हे जे ड्रग आहेत, ओके, तर यातले खूप सारे ड्रग हे मायकोलिक ऍसिडची सिंथेसिस इंटरफिअर करतात. मेकॅनिझम वेगवेगळे आहेत, फक्त ते इंटरफिअर विथ मायकोलिक ऍसिड सिंथेसिस आणि त्यामुळं जी मायकोबॅक्टेरियल सेल वॉल आहे ती व्यवस्थित बनणार नाही आणि त्यामुळं त्या ट्युबरक्युलोसाइडल किंवा स्टॅटिक इफेक्ट येतो. तर यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आयएनएच नावाचा ड्रग आहे, तो मायकोलिक ऍसिड जे आहेत मायकोबॅक्टेरियल सेल वॉल त्याची सिंथेसिस इंटरफिअर करतो. ओके. त्यानंतर पायरिझिनामाइड, ते पण मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इंटरफिअर करतो. ओके. त्यानंतर इथॅम्ब्युटॉल, ते पण मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इंटरफिअर करतात. त्यांचे मेकॅनिझम वेगळे आहेत, पण ते मायकोबॅक्टेरियल सेल वॉल जी आहे त्यामध्ये जे इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे सेल वॉलचा मायकोलिक ऍसिड, तर त्याची सिंथेसिस इंटरफेअर करतं. मग तुम्हाला एक्झाम मध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आठवली नाही आयसोनियाझाईड, पायरिझिनामाइड किंवा इथॅम्ब्युटॉलची, तर एक लाईन मध्ये तुम्ही ऍटलिस्ट एवढं लिहू शकता, दे इंटरफिअर विथ मायकोलिक ऍसिड सिंथेसिस ऑफ मायकोबॅक्टेरियल सेल वॉल. ओके. इतकी मेकॅनिझम लिहिता येईल तुम्हाला. हो सर. ओके. आता हो हे सर. झालं आयोनेज, पायरिझिनामाइड आणि इथॅम्ब्युटल विषय, दे इंटरफिअर विथ मायकोलिक ऍसिड सिंथेसिस. फक्त आता रिफाम्पिसिन आणि स्ट्रिप्टोमायसिनचं मेकॅनिझम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर रिफाम्पिसिन डीएनए डिपेंडेंट आरएनए पॉलिमरेज इंटरफिअर करतं, त्यामुळे आरएनए सिंथेसिस एफेक्ट होते. तर रिफाम्पिसिन ऍक्ट बाय इनहिबिटिंग डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज एन्झाईम, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज, ही रिफाम्पिसिनची मेकॅनिझम झाली. आणि
अमायनोग्लायकोसाइड ऑलरेडी आपण डिस्कस केले, स्ट्रिप्टोमायसिन. ते कसं ऍक्ट होतं? बाय इंटरफिअरिंग विथ प्रोटीन प्रोटीन सिंथेसिस. सिंथेसिसला इनिबिट करून. प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे हे पाचही ड्रगच्या मेकॅनिझम तुमच्या लक्षात आल्या. आयएनएच, पायरिदिनामाइड, इथॅम्ब्युटॉल हे मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इनहिबिट करतात. कशी करतात? प्रत्येकाची मेकॅनिझम वेगळी आहे, ती डिटेलमध्ये आपण पाहणारच आहोत. परंतु ऍटलिस्ट तुम्हाला ते तर लक्षात आलं पाहिजे. समजा त्या दिवशी क्लिक नाही झालं की एक्झाम मध्ये आयएनएच ची मेकॅनिझम काय बुवा, तर मायकोबॅक्टेरियल सेल वॉल जी आहे ती मायकोलिक ऍसिडनी बनते, ती मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इनहिबिट करतोय. एका लाईन मध्ये एवढं दिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कारण आपण डिटेल जेव्हा मेकॅनिझम आयएनएच ची पाहू त्यावेळेस तुम्हाला ती खूप डिफिकल्ट वाटणार आहे. पण ऍटलिस्ट वन लाईन मध्ये मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इनहिबिट होते. ओके, एवढं लक्षात ठेवलं मोर दॅन सफिशियंट आहे. तर आयएनएच, पायरिदिनामाइड आणि इथॅम्ब्युटॉलचं ऍक्शन आपण पाहिले. आता आपण आयएनएच विषयी महत्वाचे पॉइंट डिस्कस करणार आहोत. सॅलियंट फ्युचर काय काय आहेत. ओके, तर it is a excellent antitubercular drug and it is the essential component of all antitubercular regimen unless the patient is not able to tolerate it or bacillar resistant. म्हणजे आयएनएच हा व्हेरी गुड अँटीट्युबरक्युलर ड्रग आहे. जेवढ्या रेजिमेन आहे त्यातला हा इसेन्शियल कॉम्पोनंट आहे. फक्त जर पेशंटला तो ड्रग टॉलरेट होत नसेल त्यावेळेस तो वापरत नाही, किंवा जो ट्युबरक्युला बॅसिला आहे तो आयएनएच ला रेजिस्टन्स असेल त्या पेशंटमध्ये आयएनएच देऊन फायदा नाही. अदरवाईज आयएनएच आपण यूज करतोच. तो इंट्रासेल्युलर ॲज वेल एज एक्स्ट्रा सेल्युलर बोथ और बॅसिलावर इफेक्ट आहे. सेलच्या आत जरी बॅसिला असेल तरी किल होणार, सेलच्या बाहेर असेल तरी किल होणार. ऍसिडिक मिडियम असू द्या, अल्कलाइन मिडियम असू द्या, आयएनएच इफेक्टिव्ह आहे. तर हा बॅक्टेरिसाइडल ड्रग आहे. आपण पाहिलं ऑल फर्स्ट लाईन अँटीट्युबरक्युलर ड्रग आर बॅक्टेरिसाइडल एक्सेप्ट इथॅम्ब्युटॉल. फास्ट मल्टिप्लाइंग बॅसिलाय आर रॅपिडली किल्ड बट डॉर्मन वन्स आर ओनली इनहिबिटेड. म्हणजे बॅसिला आहे, टीबी बॅसिला, त्यात फास्ट मल्टिप्लाय बॅसिलांच्या अगेन्स्ट तो सायडल ऍक्शन दाखवतो. परंतु जे डॉर्मन स्टेजचे आहेत ते फक्त इनहिबिट होतात, म्हणजेच बॅक्टेरियोस्टॅटिक. तर फास्ट मल्टिप्लाइंग बॅसिलाय चांगल्या प्रकारे किल आयएनएच कडून होतात. इफेक्टिव्ह अगेन्स्ट बोथ एक्स्ट्रासेल्युलर ॲज वेल एज इंट्रासेल्युलर पॅथोजन. इफेक्टिव्ह इक्वली इन ऍसिडिक ॲज वेल एज अल्कलाइन मीडियम. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. ओके, त्यानंतर active only against Mycobacterium tuberculosis and one atypical mycobacteria, Mycobacterium kansasi. म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय बॅसिलायच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे आणि अटिपिकल मध्ये मायकोबॅक्टेरियम कान्सासी. तर हे आयएनएच चे काही सॅलियंट फ्युचर झाले. म्हणजे इट इज ए बॅक्टेरिसाइडल ड्रग, इफेक्टिव्ह मेनली अगेन्स्ट फास्ट मल्टिप्लाइंग ऑर्गॅनिझम, equally effective in acidic as well as alkaline medium, effective against extracellular as well as intracellular pathogen, effective against Mycobacterium tuberculosis, tuberculi bacilli and Mycobacterium kansasi. ओके, आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. आता एका लाईन मध्ये तर तुमच्या लक्षात आलंय की आयएनएच इनहिबिट मायकोलिक ऍसिड सिंथेसिस. आता हे कसं इनहिबिट करतो ते त्रिपाठीमध्ये डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे. नाही म्हणजे जर आपल्याला हे डिटेलमध्ये लक्षात येत नसेल तरी एक लाईन जरी लिहिली की मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इज इनहिबिटेड बाय आयएनएच, मोर दॅन सफिशियंट आहे. आता फक्त स्कोरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपल्याला हे विचार असेल तर त्यावेळेस आपल्याला डिटेल मेकॅनिझम माहित असणं गरजेचं आहे. तर एक लक्षात घ्या की मायकोलिक ऍसिड इज द युनिक कॉम्पोनंट ऑफ मायकोबॅक्टेरियल सेल वॉल. आणि मायकोलिक ऍसिड तयार होण्यासाठी खूप साऱ्या एन्झाईमची गरज असते. म्हणजे मायकोलिक ऍसिड तयार होण्याची जी प्रोसेस आहे, केमिकल रिॲक्शन्स आहेत, त्या कॅरी होण्यासाठी एन्झाईमची गरज आहे. ओके, आणि त्या एन्झाईमचे सिंथेसिस दोन प्रकारच्या जीन्सवर डिपेंड आहे, आयएनएच ए अँड कास ए जीन. सो आयएनएच ए आणि कास ए जीन्स आर इन्व्हॉल्व इन द synthesis of the enzymes which are important in mycolic acid synthesis. म्हणजेच इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो आयएनएच ए आणि कास ए जीन हे
मायकोलिक ऍसिड सिंथेसिस साठी महत्वाचं आहे, कारण मायकोलिक ऍसिडच्या सिंथेसिस साठी जे एन्झाईम्स लागतात ते एन्झाईम तयार ह्या INHA आणि कास ए जीन थ्रू होतात. ओके. तर आता हे आयसो INH कसा ऍक्ट होतो, आयसोनियाझाईड. तर दोन मेकॅनिझम आहे त्याच्या, त्या मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. प्रायमरी मेकॅनिझम, इट इनहिबिट द सिंथेसिस ऑफ मायकोलिक ऍसिड बाय टार्गेटिंग INHA अँड कासे जीन. आपण सांगितलं हे जीन्स कशासाठी महत्वाचे आहेत. हे जीन्स मायकोलिक ऍसिडच्या सिंथेसिससाठी जे एन्झाईम्स लागतात त्यांच्या सिंथेसिससाठी आहे. मग हे जीनला टार्गेट करून INH किंवा आयसोनियाझाईड मायकोलिक ऍसिडच्या सिंथेसिससाठी जे एन्झाईम्स लागतात ते एन्झाईम बनवत बन बनव ब- बनवण्याची जी प्रोसेस आहे ते इनहिबिट करतो, आणि त्याच्यामुळं मायकोलिक एन्झाईम्स नसतील तर मायकोलिक ऍसिड बनणार नाही, आणि मायकोलिक ऍसिड नाही बनला तर सेल वॉल डिफेक्टिव्ह तयार होईल आणि ट्युबरक्युलोसाइडल ऍक्शन होईल. ही प्रायमरी मेकॅनिझम झाली. तर आयसोनियाझाईड कोणत्या जीनला टार्गेट करतो ते तर लक्षात आलं तुम्हाला. INHA and CAS aging. INHA आणि कासे जीन, इतकं तर लक्षात राहील. ओके. आता सेकंडरी मेकॅनिझम अशी आहे, ही प्रायमरी मेकॅनिझम सेल वॉलची आहे, अँड सेकंडरी मेकॅनिझम आहे INH इनहिबिट्स डायहायड्रोफोलेट रिडक्टेज एन्झाईम. आणि आपल्याला माहिती आहे की फोलेट सिंथेसिस साठी हे एन्झाईम फार महत्वाचं आहे, आणि फोलेट सिंथेसिस इंटरफिअर झाली म्हणजे इनहिबिट झाली तर DNA सिंथेसिस पण अफेक्ट होणार आहे. म्हणजेच सेकंडरी मेकॅनिझम मध्ये INH inhibit dihydrofolate reductase enzyme resulting in interruption of DNA synthesis. ही सेकंडरी मेकॅनिझम आहे. तर दोन मेकॅनिझम आपण पाहिल्या, एक मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इनहिबिशन आणि दुसरं इंटरप्शन ऑफ DNA सिंथेसिस. मायकोलिक ऍसिड सिंथेसिस कशी इनहिबिट होते, बाय टार्गेटिंग INHA अँड कासे जीन. आणि DNA सिंथेसिस कशी इंटरप्ट होते, बाय इनहिबिटिंग विच एन्झाईम, डायहायड्रोफोलेट Dihydrofolate. रिडक्टेज. आपण पाहिले डायहायड्रोफोलेट सिंथेज आणि डायहायड्रोफोलेट रिडक्टेज एन्झाईम. सल्फोनामाइडच्या वेळेस आपण ते दोन्ही एन्झाईम पाहिलेले आहेत. ओके. त्यामध्ये आता मी डिटेलमध्ये जाणार नाही. ओके. तर ऍटलिस्ट तितकं माहित पाहिजे तुम्हाला. आता याच्यात अजून एक महत्वाचा पॉइंट आहे की हे INHA आणि कासे जीन कसे टार्गेट होतात, डायहायड्रोफोलेट रिडक्टेज एन्झाईम कसे इनहिबिट करतं. तर एक लक्षात घ्या, INH इज ए प्रोड्रग. INH इज ए प्रोड्रग म्हणजे तो स्वतः काय आहे, इनएक्टिव्ह आहे. Inactive आहे. inactive. आणि मग बॉडीमध्ये तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो, ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो, आणि ते ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मग INHA कासे जीनला टार्गेट करतात. तर हे आयसोनियाझाइड इज ए प्रोड्रग अँड इट इज कन्व्हर्टेड इनटू ऍक्टिव्ह मेटाबोलाइट. इट इज कन्व्हर्टेड इनटू ऍक्टिव्ह मेटाबोलाइट विथ द हेल्प ऑफ वन एन्झाईम. अँड व्हॉट इज द नेम ऑफ दिस एन्झाईम, कॅटालेज peroxidase. कॅटालेज peroxidase. म्हणजे हे एन्झाईम INHच्या ऍक्टिव्हेशन साठी लागतं. हे एन्झाईम डिफेक्टिव्ह असेल तर INHचं ऍक्टिव्हेशन होईल का, नाही होणार. नाही. नाही आणि नाही हे होणार. एन्झाईम साठी कोणता जीन महत्वाचा आहे, कॅट जी जीन. कोणता, कॅट जी जीन. ऍडजी. कॅट जी जीन. आता हे सर्व गोष्टी डिटेलमध्ये आपण डिस्कस करतोय. आता ऍक्टिव्ह मेटाबोलाइट कॅटालेज peroxidase एन्झाईमनी तयार झाल्यानंतर काय होतं, तर INH इज कन्व्हर्टेड इंटू ऍक्टिव्ह मेटाबोलाइट विथ द हेल्प ऑफ कॅटालेज peroxidase एन्झाईम. ओके. इट इज एन्कोडेड बाय कॅट जी जीन. आता हे ऍक्टिव्ह मेटाबोलाइट तयार झालं. ओके. तर हा ऍक्टिव्ह मेटाबोलाइट काय करतो ते आपण पाहणार आहोत. तर हा ऍक्टिव्ह मेटाबोलाइट NAD बरोबर कंबाईन होतो किंवा NADP बरोबर कंबाईन होतो, आणि काय करतो ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आता हे NAD आणि NADP मध्ये आम्ही डिटेल जाणार नाही. ओके. जो ऍक्टिव्ह मेटाबोलाइट तयार झालेला आहे, ओके, तर हा NAD बरोबर कंबाईन होतो,
NAD म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, आणि तो कॉम्प्लेक्स INHA आणि कास हे जीनला इंटरॅक्ट होतो आणि मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इनहिबिट होते. म्हणजे INHA जीन आणि कास हे जीन ला आयसोनियाझाईड टार्गेट करतो, हे तर आपल्या लक्षात आलं होतं. मग टार्गेट कसं करतो? पहिले तो ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो. ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ऍक्टिव्ह मेटाबोलाइट NAD बरोबर ऍडक तयार होतो आणि हा कॉम्प्लेक्स INHA आणि कासेजिनला इनहिबिट करतो किंवा त्याचं जे फंक्शन आहे ते इंटरफिअर करतो. आणि आपण पाहिलेत हे जीन्स कशासाठी लागताय, त्या जीन्सचा रोल काय आहे? जीन्स मायकोलिक ऍसिड सिंथेसिस मायक्रो सिंथेसिस करण्यासाठी. मायकोलिक ऍसिड सिंथेसिससाठी जे एन्झाईम्स लागतात त्या एन्झाईमच्या सिंथेसिससाठी हे जीन्स आहे. मग हे जीन्सला इंटरॅक्ट केल्यामुळं मायकोलिक ऍसिड सिंथेसिस होणार नाही. आता रेजिस्टन्स कसा डेव्हलप होऊ शकतो INH ला? तर ह्या जीन्स मध्ये म्युटेशन झालं तर रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो. INHA जीन, कास जीन किंवा कॅड जी जीन मध्ये म्युटेशन झालं तर रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो. मग INHA आणि कासे जीन मध्ये म्युटेशन डेव्हलप तयार झाल्यामुळं काय होतं की आयसोनियाझाईड जरी ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट झाला, NAD बरोबर ऍडक जरी बनलं, तरी तो त्या जीन्सवर ऍक्ट होत नाही, कारण ते जीनचं म्युटेशन झालंय. किंवा कॅडजी जीनचं म्युटेशन जर झालं तर जो कॅटलेज परऑक्सिडेज एन्झाईम बनणार आहे तो डिफेक्टिव्ह बनेल आणि त्यामुळे INHचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये व्यवस्थित होणार नाही आणि रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो. आता हे झालं मायकोलिक ऍसिड सिंथेसिस कशी इनहिबिट होते. ऍक्टिव्ह मेटाबोलाइट जो तयार झालेला आहे तो NAD बरोबर ऍडक्ट होऊन INHA आणि कासे जीन इनहिबिट झाले. आता INH ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर हा ऍक्टिव्ह मेटाबोलाइट NADP बरोबर ऍडक्ट फॉर्म करतो आणि ते जे कॉम्प्लेक्स आहे ते डायहायड्रोफोलेट रिडक्टेज एन्झाईम इनहिबिट करतं आणि त्यामुळे DNA सिंथेसिस पण इंटरप्टेड होते. थोडक्यात काय, INH इज ए प्रोड्रग, इट इज कन्वर्टेड इंटू ऍक्टिव्ह मेटाबोलाइट. Okay, active metabolite form adduct with NAD and this complex interfere with INHA and Cas gene. Mycolic acid synthesis interfere. Isoniazide converted into active metabolite with the help of catalase peroxidase enzyme. Active metabolite form adduct with NADP and this complex inhibit dihydrofolate reductase enzyme आणि त्याच्यामुळं DNA सिंथेसिस इंटरफिअर होते. तर हे सगळं डिटेलमध्ये मी डिस्कस केलेलं आहे. रेजिस्टन्स का डेव्हलप होतो ते मी डिस्कस केलेलं आहे. 10 × 6 बॅसिलाय मध्ये एकाला रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो. ओके, इव्हन इंडियामध्ये 18% केसेसमध्ये INH रेजिस्टन्स दिसून येतोय. नो क्रॉस रेजिस्टन्स इन विथ अदर अँटीट्युबरक्युलर ड्रग अँड कॅन बी प्रिव्हेंटेड बाय युझिंग कॉम्बिनेशन ट्रीटमेंट. तर आता हे डिटेलमध्ये मी डिस्कस केलेलं मेकॅनिझम लक्षात ठेवायला थोडं अवघड आहे. तर एका लाईनमध्ये तुम्हाला तर लक्षात ठेवता येईल. INH सगळ्यात सोप्या याच्यात मी सांगतो, INH इज ए प्रोड्रग, इट इज कन्वर्टेड इंटू ऍक्टिव्ह मेटाबोलाइट अँड दिस ऍक्टिव्ह मेटाबोलाइट interfere with function of INHA and Cas gene. So mycolic acid synthesis is inhibited. ही झाली एक मेकॅनिझम. दुसरी, INH इज ए प्रोड्रग कन्वर्टेड इंटू ऍक्टिव्ह मेटाबोलाइट. ऍक्टिव्ह मेटाबोलाइट inhibit dihydrofolate reductase enzyme. So DNA synthesis is interrupted. ह्या दोन मेकॅनिझम तुम्हाला लिहिता येतील? हो सर. हो सर. ओके. आणि काही नाही आठवलं तर मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इज इनहिबिटेड बाय INH. एक लाईन मध्ये एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, नेक्स्ट फार्मेकोकायनेटिक्स कोणी विचारणार तुम्हाला? जस्ट आपण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करूया. ओरली वेल ऍब्सॉर्ब, पेनिट्रेट वेल इन ऑल बॉडी टिश्यू, ट्युबरक्युलर कॅव्हिटीज, प्लॅसेंटा, मेनिंजेस, मेटाबोलाइज इन द लिव्हर बाय एन ऍसिटायलेशन. खूप वेळा आपलं हे डिस्कस झालंय की ड्रग्स विच आर मेटाबोलाइज बाय एन ऍसिटायलेशन
can be remembered by mnemonic SHIP, सल्फोनामाइड, हायड्रलाझाईन, आयसोनियाझाइड, प्रोकेनामाइड, हे काही एक्झाम्पल आहेत त्याचे. Acetylator status does not matter if the INH is taken daily, but biweekly regimens are less effective in fast acetylators. तर आपण जनरल फार्मॅक मध्ये पाहिलं की काही लोकांमध्ये म्हणजे एन ऍसिटायलेशन रिएक्शन साठी जो एन्झाईम लागतो, म्हणजे आयएनएचचं जे मेटाबॉलिझम होतंय ते फेज 2 रिएक्शन जी आहे एन ऍसिटायलेशन त्यांनी होतं, आणि यासाठी ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागतो. तर काही लोकांमध्ये तो फास्ट ऍक्टिंग आहे, काही लोकांमध्ये तो स्लो ऍक्टिंग असतो. इंडियन सिनेरिओ जर पाहिला ते 40% लोकांमध्ये हा एन्झाईम फास्ट आहे ऍक्टिंग, आणि 60 ते 70 लोकांमध्ये तो स्लो ऍक्टिंग आहे. तर फास्ट ऍसिटायलेटर स्टॅटस लोकांमध्ये आयएनएचचं मेटाबॉलिझम फास्ट होतं, आणि स्लो ऍसिटायलेटर स्टॅटसचे पीपलमध्ये आयएनएचचं मेटाबॉलिझम हे स्लो होतं. तर ते पॉईंट तुमच्याशी मी डिस्कस जनरल फार्मॅकमध्येही केलेले आहे. तर या सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला गरज नाही आहे याची, फार्मेकोकायनेटिकची. ऍडव्हर्स इफेक्ट फार महत्वाचा आहे आयएनएसचे. तर पेरिफेरल न्यूरोपॅथी आणि हिपॅटायटिस हे इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट आयसोनियाझाइडचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर वेल टॉलरेटेड बाय मोस्ट ऑफ द पेशंट. साइड इफेक्ट्स मध्ये पेरिफेरल न्यूरायटिस अँड अदर मॅनिफेस्टेशन. मग अदर मॅनिफेस्टेशन मध्ये पॅरास्थेशिया, नमनेस, मेंटल डिस्टर्बन्स, रेअरली कन्व्हल्जन्स हे साइड इफेक्ट दिसून येतात. कॉमन इन स्लो ऍसिटायलेटर्स, ज्या पेशंटमध्ये ऍसिटायलेटर स्टॅटस स्लो आहे, म्हणजे जे आयएनएचचं मेटाबॉलिझम स्लो करतात, त्यामध्ये पेरिफेरल न्यूरोपॅथी ऍडव्हर्स इफेक्ट हे जास्त दिसून येतो फास्ट ऍसिटायलेटर स्टॅटसच्या पीपलपेक्षा. आता ही पेरिफेरल न्यूरोपॅथी का होते, ओके, तर त्याविषयी डिटेलमध्ये तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही, फक्त पेरिफेरल न्यूरायटिस किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथी जर आयएनएच ने झाली असेल तर ती कशी ट्रीट केली पाहिजे, किंवा ती होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट पार्ट. तर आयएनएच कसं पेरिफेरल न्यूरायटिस प्रोड्यूस करतो, तर तुम्हाला पायरिडॉक्सिन माहिती आहे, एक विटॅमिन हो आहे सर. पायरिडॉक्सिन. तर हे पायरिडॉक्सिन विटॅमिन जो आहे तो नर्वच्या ग्रोथसाठी फार महत्वाचा आहे. हा विटॅमिन B6 आहे पायरिडॉक्सिन. तर आयएनएच काय करतं की आयएनएच एक तर त्या पायरिडॉक्सिनचं एक्सक्रेशन युरिन मधलं वाढवतो, त्यामुळे ब्लड मधली पायरिडॉक्सिनची लेवल काय होईल, कमी होईल, कमी होईल. पहिली गोष्ट. तर ह्या एक रिझन आहे. आयएनएच इन्क्रीजेस एक्सक्रेशन ऑफ पायरिडॉक्सिन विच इज इम्पॉर्टंट फॉर द नर्व ग्रोथ. ओके, तर पायरिडॉक्सिनचं एक्सक्रेशन वाढवतो. त्यानंतर आता पायरिडॉक्सिन जो आहे तो त्याचं कार्य म्हणजे त्याचं जे कार्य आहे, तर हा पायरिडॉक्सिन पहिले ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो, आणि त्यानंतर ते जे नर्व ग्रोथ साठी त्याचा रोल आहे ते कार्य त्याचं होतं. म्हणजे पायरिडॉक्सिन पहिले त्याच्या ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो पायरिडॉक्झल फॉस्फेट मध्ये, आणि त्यासाठी पायरिडॉक्सिन कायनेज एन्झाईम लागतं. तर पायरिडॉक्सिन कायनेज एन्झाईम कन्व्हर्ट्स पायरिडॉक्सिन टू इट्स ऍक्टिव्ह फॉर्म. म्हणजे पायरिडॉक्सिन कायनेज एन्झाईमनी पायरिडॉक्सिनचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होतं, आणि ऍक्टिव्ह फॉर्म कोणता आहे, पायरिडॉक्झल फॉस्फेट. फॉस्फेट. पायरिडॉक्सिनचं कन्व्हर्जन पायरिडॉक्झल फॉस्फेट मध्ये होण्यासाठी कोणत्या एन्झाईमची गरज आहे, पायरिडॉक्सिन कायनेज. पायरिडॉक्सिन कायनेज. आणि हे एन्झाईम मुळे पायरिडॉक्सिन ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो, आणि मग नर्वची ग्रोथ होते व्यवस्थित. तर आयएनएच इनहिबिट दिस पायरिडॉक्सिन कायनेज एन्झाईम. ओके, कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशनने, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे पायरिडॉक्सिनचं कन्व्हर्जन पायरिडॉक्झल फॉस्फेट मध्ये होत नाही, आणि त्यामुळे नर्व ग्रोथ व्यवस्थित होत नाही, आणि इट रिझल्ट्स इन पेरिफेरल न्यूरोपॅथी. आता पेरिफेरल न्यूरोपॅथी होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, तर वी कॅन यूज पायरिडॉक्सिन अलॉंग विथ आयएनएच.
आयएनएच बरोबर आपण पायरिडॉक्सिन दिलं तर पेरिफेरल न्यूरोपॅथीची चान्सेस कमी होतात. तर प्रोफेलेक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यून आपण 10 mg पर डे पायरिडॉक्सिन आयएनएच बरोबर देतो. आणि जर आयएनएच मुळे पेरिफेरल न्यूरायटिस डेव्हलप झालाय ऑलरेडी, ओके, तर त्यासाठी ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू पायरिडॉक्सिन आपण 100 mg पर डे देतो. तर हे 2 पॉईंट तुमचे पायरिडॉक्सिन विषयी लक्षात पाहिजे. एमसीक्यू काय होतो की विच विटॅमिन इज यूज अलॉंग विथ आयसोनियाझाइड, मग त्याचा आन्सर काय येईल? पायरिडॉक्सिन. पायरिडॉक्सिन. ओके. किंवा टू प्रिव्हेंट पेरिफेरल न्यूरोपॅथी विच विटॅमिन इज यूज, टू ट्रीट पेरिफेरल न्यूरोपॅथी विच विटॅमिन इज यूज, तो पायरिडॉक्सिन. तर pyridoxine 10 mg per day we use for prevention point of view and 100 mg per day we use for treatment point of view. ओके. ट्रीटमेंट. त्यानंतर नेक्स्ट ऍडवर्स इफेक्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट हिपॅटोटॉक्झिसिटी. आणि जर हिपॅटोटॉक्झिसिटी डेव्हलप झाला तर इट इज अ रिव्हर्सिबल ऍडवर्स इफेक्ट. वी हॅव टू स्टॉप द आयसोनियाझाइड बट ओके. तर एल्डरली पीपल, अल्कोहोलिक्स यांच्यामध्ये तो जास्त कॉमन आहे. तर हिपॅटोटॉक्झिसिटी, पेरिफेरल न्यूरोपॅथी हे दीज आर द इम्पॉर्टंट ऍडवर्स इफेक्ट ऑफ आयसोनियाझाइड. ओके. The hepatotoxic minor metabolite is produced by CYP2E1 in isoenzyme from acetyl hydrazine. INH must be stopped at the first sign of hepatotoxicity. हिपॅटोटॉक्झिसिटीचे जर मॅनिफेस्टेशन आले तर आपण INH स्टॉप करणं गरजेचं आहे. आणि इट इज अ रिव्हर्सिबल ऍडवर्स इफेक्ट आफ्टर स्टॉपेज ऑफ द ड्रग्स. दिस ऍडवर्स इफेक्ट इज रिव्हर्स. तर हा दुसरा ऍडवर्स इफेक्ट झाला. आणि तिसरा बाकी रेअर ऍडवर्स इफेक्ट मध्ये लिथार्जी, फीवर, रॅशेस, ऍक्नी, आर्थराल्जिया हे ऍडवर्स इफेक्ट आहेत. ड्रग इंटरॅक्शन इम्पॉर्टंट नाहीये, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जे अँटॅसिड्स मध्ये आपण यूज करतो, इट इनिबिट्स आयएनएच हॅज ऍब्सॉर्प्शन. आता रिफाम्पिसिन विषयी आपण जनरल फार्मॅक मध्ये बघितलेला आहे. हा एन्झाईम इंड्युसर आहे की एन्झाईम इनिबिटर आहे रिफाम्पिसिन? इंड्युसर आहे. इंड्युसर. तर आयएनएच तुम्हाला लक्षात ठेवायचे, इट इज अ एन्झाईम इनिबिटर. इनिबिटर. ओके. इट इनिबिट CYP2C9, CYP3A4. मग त्यामुळं जर अदर ड्रग्स जे CYP2C19 किंवा CYP3A4 ने मेटाबोलाइज होणारे ड्रग आयएनएच बरोबर दिले तर त्या अदर ड्रगचं मेटाबोलिझम आयएनएच इनिबिट करतो. त्यांचं मेटाबोलिझम न झाल्यामुळे त्यांचे टॉक्झिसिटी होऊ शकते. वाढेल. ओके. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आयएनएच विषयी क्लासिकल ऍडवर्स इफेक्ट, हिपॅटोटॉक्झिसिटी आणि पेरिफेरल न्यूरोपॅथी. बाकी रेअर लिथार्जी, फिवर, ऍक्नी, आर्थराल्जिया ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर आयएनएच आपण कंप्लीट केलेलं आहे. आता दुसरे ड्रग आपण पाहतो रिफाम्पिसिन. सर एक G6PD डेफिशियन्सी मध्ये हिमोलिसिस करतो ना आयएनएच. G6PD ते जर सिग्निफिकंट आहे का नाही त्याविषयी मला माहित नाही. G6 डिफिशियन्सी इट इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन G6PD डेफिशियन्सी हिमोलिसिस. ओके. मला ते सर्च करावं लागेल. चालेल, मी सांगतो सर्च करून, कारण मला त्याविषयी माहित नाहीये. इन G6PD डिफिशियन्सी. ओके. चालेल, मी सर्च करतो. G6PD डिफिशियन्सी. त्याला ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी असेल तर तो हिमोलायसिस करेल. ओके, ठीक आहे, सर्च करतो मी. रिफाम्पिसिन हा अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे. अदर युजेस रिफाम्पिसिनचे तुम्ही ऐकलेत का यूज केलंय रिफाम्पिसिन बाकी कंडिशन्स मध्ये? काही अदर युजेस आहे रिफाम्पिसिनचे? मेनिंजायटिस, मिनिंजायटिस, लेप्रा रिएक्शन मध्ये, लेप्रेसी मध्ये यूज करतो सर. लेप्रसी मध्ये. ओके. अँटी ट्युबरक्युलर ड्रग. मेनिंजायटिस, लेप्रोसी, रोमॅटिक फिवर. ओके. MRSA मध्ये यूज केलंय तुम्ही काही स्किन इन्फेक्शन? एमआरएसए मध्ये नाही वेळ नाही ओके. आली पण इंडिकेटेड.
इंडिकेटेड आहे. ओके, गुड. म्हणजे अदर युजेस ऑफ रिफाम्पिसिनचे पण आहेत टीबी सोडून. ओके. तर रिफाम्पिसिन लॉंग क्वेश्चनचा पार्ट असू शकतो, आयसोनियाझाइड किंवा रिफाम्पिसिन. कोणता क्वेश्चन लॉंग क्वेश्चन मध्ये कोणता ड्रग विचारलाय ते फार महत्वाचं आहे. आयसोनियाझाइड विचारला का, रिफाम्पिसिन विचारला का, पायरिझिनामाइड, ते पाहणं महत्वाचं आहे. तर रिफाम्पिसिन इज अ सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह ऑफ रिफामायसिन बी. बॅक्टेरिसाइडल ड्रग आहे, व्हेरी गुड ड्रग. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह, आणि खूप सारे टिपिकल मायकोबॅक्टेरिया पण ते कव्हर करतं. बट मायकोबॅक्टेरियम फोर्टिटिमच्या अगेन्स्ट नाहीये, आणि मायकोबॅक्टेरियम लेप्रसीच्या अगेन्स्ट पण तो इफेक्टिव्ह आहे. म्हणून विच अँटीट्युबरक्युलर ड्रग वी कॅन यूज इन लेप्रसी? आन्सर इज रिफाम्पिसिन. इफेक्टिव्ह अगेन्स्ट ऑल सब पॉप्युलेशन ऑफ टीबी बॅसिलाई, म्हणजे फास्ट मल्टिप्लाइंग, स्लो मल्टिप्लाइंग, स्पोर्टर, डॉर्मन वन, बट बेस्ट इफेक्टिव्ह अगेन्स्ट slowly and intermittently dividing one. इंट्रासेल्युलर ॲज वेल एज एक्स्ट्रासेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहेत, दोन्ही ऑर्गॅनिझमला तो किल करतो. तर एक व्हेरी गुड ड्रग. ओके. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जे आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी अदर कोणते ऑर्गॅनिझम्स कव्हर करतात, तर टीबी बॅसिलाय सोडून काही ग्रॅम पॉझिटिव्ह, ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम रिफाम्पिसिन कव्हर करतात. त्यात स्टॅफिलोकोकस ऑरियस, एन मेनिंजायटिस, एच इन्फ्लुएन्झी, इकोलाय, क्लेप्सिएला, सुडोमोनास, प्रोटियस, लेजिओनेला हे ऑर्गॅनिझमही रिफाम्पिसिन कव्हर करतात. मग MRSA मध्ये रिफाम्पिसिन यूज करू शकतो. मेनिंजायटिस मध्ये प्रोफॅलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू पण त्याचा यूज होतात. आणि सुडोमोनास इन्फेक्शन जे आहे, इट इज वन ऑफ द डिफिकल्ट इन्फेक्शन टू ट्रीट, याच्यामध्ये पण आपण रिफाम्पिसिन यूज करू शकतो. म्हणजे अँटी ट्युबरक्युलर ऍक्शन किंवा ट्युबरक्युलोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू तर यूज तुम्हाला लक्षात ठेवायचे, पण बाकी पण वाहिवत विचारले तर त्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. मेकॅनिझम मध्ये डिटेल मध्ये जाणार नाहीये, जस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे की इट ऍक्ट बाय इनहिबिटिंग DNA dependent RNA polymerase, so it interrupts the RNA synthesis. DNA dependent RNA polymerase enzyme ला ते inhibit करतो. Mammalian RNA polymerase does not bind to the drug. That's why mammalian RNA polymerase synthesis is not affected. Resistance developed due to point mutation in RPOB gene. आता हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. बाइंडिंग साइट ऑफ द एन्झाइम इज अल्टर. म्युटेशन जे RPOB जीन मध्ये म्युटेशन झाल्यामुळं DNA डिपेंडेंट RNA पॉलिमरेज एन्झाइम वरची बाइंडिंग साइट अल्टर होते, आणि तिथं मग ड्रग व्यवस्थित बाइंड होत नाही आणि रेजिस्टन्स डेव्हलप होत आहे. 2% रिफाम्पिसिन रेजिस्टन्स इंडियामध्ये नोटेड आहे. CB-नॅट मी तुम्हाला सांगितलं होतं की रिफाम्पिसिनचं रेजिस्टन्स आहे का नाही ते पाहण्यासाठी कार्टिलेज बेस्ड न्यूक्लिक ऍसिड एम्प्लिफिकेशन टेस्ट CB-नॅट ही टेस्ट आपण करू शकतो. रिफाम्पिसिन रेजिस्टन्स त्याने आपल्याला कळतो. फार्माकोकायनेटिक्स वेल ऍब्सॉर्ब ओरली. फूड इंटरफिअर विथ द ऍब्सॉर्प्शन ऑफ रिफाम्पिसिन. Distributed in all tissue including inflamed meninges. Metabolized by deacetylation reaction. Excretion is through bile. Excretion is through bile. It is mainly excreted through bile. Undergo enterohepatic cycling. Drug interaction, being a enzyme inducer, it increases metabolism of many drugs. Rifampicin आणि oral contraceptive pills जी इंटरॅक्शन आहे, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर सीन ड्यू टू रिफाम्पिसिन, हे आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. रिफाम्पिसिन being an enzyme inducer increases number of microsomal enzymes, so metabolism of the oral contraceptive pill is increased and it results in failure of the oral contraceptive pill. ओके, हे तर इंटरॅक्शन तुम्हाला माहित आहे. एन्झाईम इंड्युसरचे नावं GPRS, सेल फोन निमोनिक्स आपण खूप वेळा डिस्कस केलंय, त्यात मी डिटेल जात नाही. ओके. तर इट एनहान्सेस मेटाबॉलिझम ऑफ इट्स ओन एज वेल एज अदर ड्रग लाईक ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. वारफेरिनचं मेटाबॉलिझम वाढवतं. प्रोटीएज इनहिबिटर, नॉन न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर्सचं मेटाबॉलिझम वाढवतात. तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचं मेटाबॉलिझम वाढल्यामुळे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर होऊ शकतो. मग त्यावेळेस काय करायला पाहिजे? एक तर आपण जे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घेतो आहोत त्यात इस्ट्रोजनचा डोस जास्त असणाऱ्या पिल्स आपण यूज करू शकतो. 50 मायक्रोग्राम किंवा अल्टरनेटिव्ह मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन आपण यूज केली पाहिजे.
वारफेरिनचं मेटाबॉलिझम रिफाम्पिसिन वाढवतो. तर असे जर पेशंट आहे ज्यांना अँटीकोएग्युलंट देण्याची गरज आहे आणि पेशंटला टीबी अँटी टीबी ड्रग्स पण द्यायचे आहेत, तर मग अशा वेळेस वारफेरिनच्या ऐवजी आपण दुसरा अँटीकोएग्युलंट यूज करू शकतो, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन किंवा अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन. प्रोटीएज इनहिबिटर किंवा नॉन न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर्स हे आपण HIV पेशंटमध्ये यूज करतो हे ड्रग. आपण तेव्हा अँटी रिट्रोव्हायरल ड्रग पाहू त्यावेळेस पाहणारच आहोत. तर हे प्रोटीएज इनहिबिटर आणि नॉन न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटरचं मेटाबॉलिझम पण रिफाम्पिसिन वाढवतो. आणि HIV आणि TB हे म्हणजे HIV पेशंटमध्ये TBचे चान्सेस असतात, त्यामुळे अँटी ट्युबरक्युलर ड्रग आणि हे ड्रग एकत्र देण्याचे चान्सेस पण खूप असतात. तर अशा वेळेस काय करायचं की आपण न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर्स आपण यूज करू शकतो प्रोटेज इनहिबिटरच्या ऐवजी. आणि दुसरं रिफाम्पिसिनच्या ऐवजी रिफाब्युटिन किंवा रिफापेंटिन हे अल्टरनेटिव्ह फॉर्म आहे रिफाम्पिसिनचे, जे लेस एन्झाइम इंड्युसर आहे, ते पण आपण यूज करू शकतो. आता हे डिटेल्स मध्ये कोणी तुम्हाला विचारणार नाही, कारण इंटरॅक्शन मध्ये फक्त ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स रिलेटेड इंटरॅक्शन वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम यू पीपल. म्हणजे त्यात बाकी इंटरॅक्शन विषयी तुम्हाला नाही माहित राहिलं तरी चालेल, फक्त रिफाम्पिसिन इज अन एन्झाइम इंड्युसर हे माहित पाहिजे. ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ रिफाम्पिसिन, यामध्ये खूप सारे ऍडव्हर्स इफेक्ट आपण डिस्कस करणार आहोत. 3-4 सिंड्रोम आपण पाहणार आहोत. तर प्रत्येक अँटी ट्युबरक्युलर फर्स्ट लाईन ड्रगचा ऍडव्हर्स इफेक्ट हे क्लासिकल आहे. तर रिफाम्पिसिनच्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये पहिले हिपॅटायटिस आहे. जसं आयसोनियाझाइड बरोबर हा ऍडव्हर्स इफेक्ट दिसत होता आणि रिव्हर्सिबल होता, तर रिफाम्पिसिन बरोबर पण हा ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतो आणि इट्स अ रिव्हर्सिबल ऍडव्हर्स इफेक्ट. रिफाम्पिसिन स्टॉप केल्यावर तो रिव्हर्स होणार आहे. आणि 3-4 प्रकारचे सिंड्रोम रिफाम्पिसिन बरोबर दिसतात. त्यात ऍब्डोमिनल सिंड्रोम, रेस्पिरेटरी सिंड्रोम, क्युटेनस सिंड्रोम, फ्ल्यू लाईक सिंड्रोम हे 4 सिंड्रोम तुम्हाला माहित पाहिजे. ऍब्डोमिनल सिंड्रोम म्हणजे काय की त्यामध्ये GIT मॅनिफेस्टेशन दिसून येतात, नॉशिया, वोमिटिंग, ऍब्डोमिनल क्रॅम्प्स, डायरिया. त्यानंतर क्युटेनस सिंड्रोम, त्यामध्ये फ्लशिंग, रेडनेस होतं, प्रोरायटिस, रॅश, ओके, रेडनेस अँड वॉटरिंग ऑफ द आय. तर तो क्युटेनस सिंड्रोम झाला. फ्लू लाईक सिंड्रोम म्हणजे जे आपण व्हायरल इन्फेक्शन होतं फ्लू मध्ये जे मॅनिफेस्टेशन असतात, विकनेस, मसल पेन, तसे मॅनिफेस्टेशन दिसतात. चिल्स, फिवर, हेडेक, मलायस, बोन पेन, ते फ्लू लाईक सिंड्रोम मध्ये येतात. त्यानंतर रेस्पिरेटरी सिंड्रोम, त्यामध्ये ब्रीथलेसनेस दिसून येतं आणि काही वेळेस कोलॅप्सही होतो, पेशंट शॉक मध्ये जातो. तर हे 4 सिंड्रोम तुम्हाला लक्षात ठेवायचे, ऍब्डोमिनल सिंड्रोम, क्युटेनस सिंड्रोम, फ्लू लाईक सिंड्रोम आणि रेस्पिरेटरी सिंड्रोम. तर 5 ऍडव्हर्स इफेक्ट आपण पाहिले. 6वा, harmless orange discoloration of urine and other body fluids is another adverse effect of rifampicin. The harmless orange red color of urine, sweat आणि tears, it is a harmless adverse effect. म्हणजे पेशंटला अँटी ट्युबरक्युलर ड्रग स्टार्ट करताना तुम्हाला पेशंटला गाईड करायचं आहे की जरी युरिनचा कलर चेंज झाला तरीही हे ड्रग तुम्ही कंटिन्यू करायचे. ऑरेंज डिस्कलरेशन ऑफ युरिन इज ए हार्मलेस ऍडव्हर्स इफेक्ट. ओके, जे रिफाम्पिसिनचे मेटाबोलाइट्स आहे त्याच्यामुळे हा कलर येतो. आणि अदर बॉडी फ्लुइड्सला पण कलर येऊ शकतो, जसं स्वेटिंग किंवा टीअर्स, त्यालाही कलर चेंज होऊ शकतो. त्यानंतर जे पेशंट्स कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरतात त्या पेशंटमध्ये जर आय मधलं जे फ्लुइड आहे त्याचा कलर चेंज झाला तर कॉन्टॅक्ट लेन्स परमनंटली स्टेन होऊ शकतात. त्यामुळे आपण ऍडवाइस करू शकतो पेशंटला इन्स्टेड ऑफ कॉन्टॅक्ट लेन्सेस आपण स्पेक्टेकल यूज करावेत. तर हे झाले रिफाम्पिसिनचे ऍडव्हर्स इफेक्ट. रेअरली पर्पुरा, हिमोलायसिस, शॉक, रिनल फेल्युअर हे ऍडव्हर्स इफेक्ट हे दिसून येऊ शकतात. तर रिफाम्पिसिन म्हणलं तर 4 सिंड्रोम तुमचे टिप ऑफ टंग पाहिजे. त्यानंतर सर हिपॅटायटिस आणि ऑरेंज डिस्कलरेशन ऑफ युरिन. सर फ्लू लाईक सिंड्रोम जो आहे हा. तो डेली
डेली रिफॉर्मेशन घेतल्यावर नाही येत, मंथली किंवा वीकली घेतला तरच येतो ना? त्याविषयी पण डिटेल माहित नाही सर, पाहावं लागेल. म्हणजे आता डेली रिफाम्पिसिन आपण जर याच्यामध्ये ते मेन्शन केलंय डेली तर रिफॉर्मेशन घेतला ना फ्लू लाईक सिंड्रोम आला तर पेशंट घेणारच नाही सर. नाही. आता हे कसं आहे की किती दिवस राहतो ज्यावेळेला समजा. आपण लेप्रोसी किंवा ह्याच्यामध्ये देतो ना मंथली किंवा हम्म, वीकली डोस, हम्म. त्यावेळेलाच फक्त सुरुवातीला त्यांना येतो फ्लू सर, लाईक सुरुवातीला सिंड्रोम येतो. ओके. आता सुरुवातीला येतो सर 8-15 दिवस. आठवडा येतोय का? एक आठवडा सुरुवातीला 8-15 दिवस, हा 8-15 जो 1-2 आठवडे येतो सुरुवातीला रिव्हर्मेंट चालू केला, नंतर रिफाम्पिसिन हळूहळू कमी होतो. हळूहळू हो कमी हो, होतो. येतो ताप येतो. हो हो. नाही, आता याच्यात कसं आहे की हळूहळू तो सबसाईड होईल, तो पण एक आहे. आता मंथली डेली आपण देतो आणि मंथली देतो, याच्यामध्ये मंथ डोस जो आहे तो सेमच आहे. रिफम्पेसिन आपण लेप्रोसी मध्ये जो मंथली डोस देणार आहे तो 600 मिलीग्रामच आहे. त्याच्यामुळे तो मंथली दिला काय म्हणजे डेली म्हणजे मंथली दिल्यानंतर जास्त चान्सेस आहे किंवा डेली दिल्यावर नाहीये तसं आपण म्हणू नाही शकत. पण जो इनिशियल फेजला येत असेल, प्रत्येक पेशंटलाच येईल असं पण नाही, आणि इनिशियल फेजला काही दिवस आल्यानंतर तो सबसाईड होत असेल, त्याच्यामुळं म्हणजे अँटी ट्युबरक्युलर पॉइंट ऑफ व्ह्यू डेली यूज करतानाच मेन्शन केलेलं आहे बुक्स मध्ये फ्लू लाईक सिंड्रोम. उलट आता कसं आहे की लेप्रोसी मध्ये आपण पर मंथलीच यूज करतो ना, तर त्याच्यामध्ये किती चान्सेस आहे ते नाही माहित मला. तर हे जे ऍडव्हर्स इफेक्ट आहे रिफाम्पिसिनचे, हे कॅरेक्टरिस्टिक ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हिपॅटायटिस, ऑरेंज डिस्कलरेशन ऑफ युरिन आणि 4 सिंड्रोम: ऍब्डोमिनल सिंड्रोम, क्युटेनस सिंड्रोम, फ्लू लाईक सिंड्रोम आणि रेस्पिरेटरी सिंड्रोम. ओके. युजेस रिफाम्पिसिनचे: ट्युबरक्युलोसिस, लेप्रोसीमध्ये पर मंथ आपण 600 मिलीग्राम यूज करतो. त्यानंतर बाकी युजेस मध्ये मिनिंजायटिसच्या प्रोफॅलॅक्सिससाठी, मिनिंगोकोकल किंवा एच इन्फ्लुएन्झा मिनिंजायटिसच्या प्रोफॅलॅक्सिससाठी, MRSA, डिप्थेरॉइड, लेज्युला इन्फेक्शन मध्ये सेकंड किंवा थर्ड चॉईस ड्रग, आणि अलॉंग विथ डॉक्झिसायक्लिन ब्रुसेलोसिस मध्येही आपण यूज करतो. तर हे युजेस झाले ट्युबरक्युलोसिस, लेप्रोसी, एच इन्फ्लुएन्झा किंवा मिनिंगोकोकल मिनिंजायटिसच्या प्रोफिलॅक्सिससाठी, MRSA, लेजिओनेला, डिप्थेरिया इन्फेक्शन मध्ये सेकंड किंवा थर्ड लाईन ड्रग, आणि कॉम्बिनेशन डॉक्झिसायक्लिन आणि रिफाम्पिसिन कॉम्बिनेशन आपण ब्रुसेलोसिस साठीही यूज करू शकतो. त्या वायवामध्ये जर विचारलं ट्युबरक्युलोसिस सोडून रिफाम्पिसिन कुठं यूज करता, तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू हे युजेस तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर हे दोन ड्रग आपण पाहिलेले आहे. रिफाब्युटिन आणि रिफापेंटिन हे सेकंड लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे, मॉडिफाईड फॉर्म आहे रिफाम्पिसिनचे. यांच्याबरोबर ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस कमी आहेत, कारण हे लेस पोटेंट इंड्युसर्स आहेत. ओके. आणि रिफाब्युटिन इज मोर इफेक्टिव्ह अगेन्स्ट टिपिकल मायकोबॅक्टेरियम एव्हियम कॉम्प्लेक्स. डोस रिफाब्युटिनचा 300 mg पर डे आहे. आता नेक्स्ट जो ड्रग आहे पायरिझिनामाइड. आता बाकीचे 3 ड्रग आपण डिस्कस करणार आहोत: पायरिझिनामाइड, इथॅम्ब्युटॉल आणि Streptomycin. आवाज येतोय का? सरांचं नाही येते. आपलाच येतोय, सरांचा नाही वाटत. सरांचा आवाज येत नाही, सरांच्या लक्षात नाही आलं. कॉल करता का सरांना? कॉल करता का? सर, सर मेसेज शिकवत होते. येतोय. हा हम्म? फार हो ना.
कुठपासून आवाज नव्हता येत? एक 2 मिनिटं सर, 2 मिनिटं आले. सुरू पायरिझिनामाइड हा, एक मिनिट पाहिजे ना मी. हा, इथंच. ओके. रिफाम्पिसिनचं हा, झालं का? हो हो, तेव्हा आधी हो येत सर, होतं सर पायरेझिनामाइड पासून. पायरेझिनामाइड पासून फक्त. ओके. इथलं थोडं कॉन्टॅक्ट हे झालं असेल. ठीक आहे. आता पायरेझिनामाइड, इथॅम्ब्युटॉल आणि स्ट्रिप्टोमायसिन ते ड्रग्ज राहिलेले आहेत. पायरेझिनामाइड मध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन एका लाईन मध्ये मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इनहिबिट एवढं जरी मेन्शन केलं तरी ठीक आहे. आता पायरेझिनामाइडचं जे आहे तर त्याविषयी आपण थोडं जाणून घेऊया. पायरेझाईन डेरिव्हेटिव्ह ऑफ निकोटिनामाइड आहे हा. आता याच्यामध्ये काही पिक्युलर पॉइंट्स आहे. पायरेझिनामाइड इज अ वीक बॅक्टेरिसाइडल ड्रग. आपण रिफाम्पिसिन आणि आयसोनियाझाइड असं पाहिलं की इट इज इफेक्ट दिस ड्रग्स आर इफेक्टिव्ह इंट्रासेल्युलरली एज वेल एज एक्स्ट्रासेल्युलरली. तर पायरेझिनामाइड इज मोर इफेक्टिव्ह अगेन्स्ट इंट्रासेल्युलर पॅथोजन. जर स्ट्रिप्टोमायसिनचा जर विचार केला तर तो एक्स्ट्रा सेल्युलर पॅथोजनच्या अगेन्स्ट जास्त इफेक्टिव्ह आहे. पायरेझिनामाइड ऍसिडिक मीडियम मध्ये जास्त इफेक्टिव्ह आहे. आयसोनियाझाइड, रिफाम्पिसिन बोथ मीडियम मध्ये इफेक्टिव्ह होते. ऍसिडिक मीडियम मध्ये असेल किंवा अल्कलाइन मीडियम असेल तिथं दोन्ही ठिकाणचे बॅसिलस चांगल्या प्रकारे किल होत होते. तर पायरेझिनामाइडचं काय आहे की इंट्रासेल्युलर पॅथोजनच्या अगेन्स्ट ऍसिडिक मीडियम मध्ये जास्त इफेक्टिव्ह आहे. आणि ज्यावेळेस इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स जास्त असतो त्यावेळेस किंवा जिथं इन्फ्लामेशन जास्त आहे त्यावेळेस पायरेझिनामाइड जास्त इफेक्टिव्ह असतो. तर तुम्ही जर टीबीची ट्रीटमेंट पाहिली तर 2 फेज असतात, इंटेन्सिव्ह फेज आणि कंटिन्युएशन फेज. तर इंटेन्सिव्ह फेज मध्ये आपण कॅटेगरी 1 मध्ये HRZE ड्रग यूज करतो आणि कंटिन्युएशन फेज मध्ये HRE यूज करतो. तर इनिशियली काही 2 महिन्यात किंवा 3 महिन्याच्या ट्रीटमेंट मध्ये ही इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स स्ट्रॉंग असतो, तिथं पायरेझिनामाइड चांगला इफेक्टिव्ह दिसून येतो. परंतु नंतर पायरेझिनामाइडचा रोल नाहीये. त्यामुळे तुम्ही जेव्हा कंटिन्युएशन फेज ट्रीटमेंट पाहणार आहात त्यामध्ये पायरेझिनामाइड यूज केला जात नाही. म्हणजेच पायरेझिनामाइड हा इनिशियल फेज ऑफ टीबी ट्रीटमेंट मध्ये यूज केला जातो, इंटेन्सिव्ह फेज मध्ये यूज केला जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राहील लक्षात हे इंटेन्सिव्ह फेज मध्ये आपण तो यूज करतो. हो सर. येस हो. सर. उगाच परत गेलो. परत गेला आवाज. आवाज गेला वाटतं सर. येतोय आता? हा, आला सर. आला सर. ओके. तर पायरेझिनामाइड इनिशियल फेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करतो हे तुमच्या लक्षात आलं. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन एका लाईन मध्ये इट इनहिबिट्स मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इतकं लक्षात तर ठेवलं तरी चालेल. आता डिटेल मेकॅनिझम जी त्रिपाठीत दिलेली आहे. तर pyrazinamide is converted into pyrazinoic acid with the help of bacterial pyrazinamidase enzyme. आता हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहणार नाहीये, मी जस्ट डिस्कस करतोय. नाही लक्षात राहिलं तर एका लाईन मध्ये मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इनहिबिट करतं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पायरेझिनामाइड पायरेझिनॉइक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं पहिले विथ द हेल्प ऑफ वन एन्झाईम बॅक्टेरियल पायरेझिनामाइडेज. आता हे पायरेझिनॉइक ऍसिड जे तयार झालेलं आहे ते मायकोबॅक्टेरियल फॅटी ऍसिड सिंथेज 1 एन्झाईम इनिबिट करतं. मायकोबॅक्टेरियल फॅटी ऍसिड सिंथेज 1 एन्झाईम इनहिबिट करतं आणि हे एन्झाईम इनहिबिट करून इट डिस्टर्ब द मायकोलिक फॅटी ऍसिड सिंथेसिस. म्हणजे थोडक्यात काय की पायरेझिनामाइड फॅटी ऍसिड सिंथेसिस मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इनहिबिट करतं बाय इनहिबिटिंग विच एन्झाईम फॅटी ऍसिड सिंथेज 1 एन्झाईम. हे एन्झाईम इनहिबिट होतं आणि मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इंटरप्टेड होते. ओके, ठीक आहे. ही एवढी जरी मेकॅनिझम लक्षात ठेवली तरी मोर दॅन सफिशियंट आहे. हे झालं पहिलं. म्हणजे सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन हे इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे टीबी सेलचे, ट्युबरक्युलर बॅसिलायचे. जर आपण बॅसिला पाहिला
तर सेल मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेनच्या बाहेर सेल वॉल आहे. तर सेल वॉल मधली मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इनिबिट होते बाय इनिबिटिंग फॅटी ऍसिड सिंथेस 1 एन्झाईम. म्हणजे पायरेझिनामाइड कोणता एन्झाईम इनिबिट करतो? फॅटी ऍसिड सिंथेस 1. आणि त्याच्यामुळे काय बनत नाही? मायकोलिक ऍसिड. ओके. मायकोलिक ऍसिड. ओके, इतकं जरी लक्षात ठेवलं ठीक आहे. आता हे झालं सेल वॉलशी रिलेटेड. त्याच्या सेल वॉलच्या आधी जे सेल मेम्ब्रेन असतं तिथं पण त्याची ऍक्शन आहे. पायरेझिनॉइक ऍसिड also appear to disrupt mycobacterial cell membrane and its transport function. म्हणजे सेल मेम्ब्रेन ला पण ते इंटरफेअर करतं, त्याचं फंक्शन, त्याचं जे ट्रान्सपोर्ट असतं सेल मेम्ब्रेनच्या लेवलला ते पण अफेक्ट होतं. तर सेल वॉलवर मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इनिबिट करतं आणि सेल मेम्ब्रेनचं फंक्शनही ते अफेक्ट करतं पायरेझिनामाइड. तर हे दोन मेकॅनिझम आहेत. त्यातलं जी लक्षात ठेवायची आहे ऍटलिस्ट एक मेकॅनिझम, मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इज इनहिबिटेड बाय इनहिबिटिंग फॅटी ऍसिड सिंथेस 1 एन्झाईम. ओके, तर हे झालं मेकॅनिझम. लक्षात आली मेकॅनिझम? येस सर. ओके. आता हे मेकॅनिझम थोडे डिफिकल्ट वाटतील तुम्हाला बरं का, पण त्याच्याविषयी टेन्शन घेऊ नका, कारण शेवटच्या दिवशी हे सगळे डिटेलमध्ये आठवणं शक्य नाहीये. मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इज इनहिबिटेड मोर दॅन इफेक्ट. ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायचे पण. दिस ड्रग प्रोड्यूस हिपॅटायटिस, लेस कॉमन इन इंडियन पॉप्युलेशन, बट पायरेझिनामाइडनी पण हिपॅटायटिस होतो, आयसोनियाझाइडनी होतो, रिफाम्पिसिनने होतो, पायरेझिनामाइडने होतो हिपॅटायटिस. परंतु इथॅम्ब्युटॉल आणि स्ट्रिप्टोमायसिनच्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये हिपॅटायटिस लिहायचा नाही, त्यांनी होत नाही. लक्षात आलं? स्ट्रिप्टोमायसिनचे क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. तर हो सर. ऍडव्हर्स इफेक्ट जास्त म्हणजे जे ऍडव्हर्स इफेक्ट क्लासिकल जे आहेत ते हेपॅटायटिस पहिल्या 3 ड्रग्स आयसोनियाझाइड, रिफाम्पिसिन आणि पायरेझिनामाइड बरोबर आहे. आणि हायपर युरेसिमिया जो आहे तो पायरेझिनामाइड बरोबर दिसून येतो. त्याचप्रमाणे अजून एक ड्रग हायपर युरेसिमिया करतो, तो आहे इथॅम्ब्युटॉल. म्हणजे हायपर युरेसिमिया इज सीन विथ पायरेझिनामाइड अँड इथॅम्ब्युटॉल. ओके. Safety during pregnancy is not clear. Other adverse effect: abdominal distress, arthralgia, flushing, rashes, fever, loss of diabetic control. Repeated blood glucose monitoring is important when we put the patient on pyrazinamide. Okay, coming to the ethambutol. इथॅम्ब्युटलचं मेकॅनिझम काय लक्षात ठेवणार परत? मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इज इनिबिटेड. कशी करते ते महत्वाचं आहे. पायरेझिनामाइड कोणता एन्झाईम इनिबिट करत होता? फॅटी ऍसिड सिंथेज 1. सिंथेस 1. हा, आता इथॅम्ब्युटल पण मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इनिबिट करतं, पण कोणतं एन्झाईम इनिबिट करतं ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर इथॅम्ब्युटल हा बॅक्टेरियोस्टॅटिक आहे की सायडल आहे? स्टॅटिक. स्टॅटिक बॅक्टेरियोस्टॅटिक. बॅक्टेरियोस्टॅटिक ड्रग, MCQ. ऍक्टिव्ह अगेन्स्ट मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम कांसासी, मायकोबॅक्टेरियम एव्हियम कॉम्प्लेक्स, हे 3. याच्यामध्ये एक टिपिकल आहे, 2 अटिपिकल आहे. फास्ट मल्टिप्लाइंग ब्लॅसेला आर मोर ससेप्टेबल. तर आपण पायरेझिनामाइड इथॅम्ब्युटल ऍड करण्यामागचा उद्देश काय आहे की पेशंटचं स्पुटम कन्व्हर्जन फास्ट व्हावं, म्हणजे स्पुटम पॉझिटिव्हचं स्पुटम निगेटिव्ह मध्ये रूपांतर व्हावं आणि रेजिस्टन्स जो डेव्हलप होण्याचे चान्सेस आहे ते कमी व्हावे, टू प्रिव्हेंट डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टन्स. त्यामुळे आपण हे इथॅम्ब्युटॉल आयसोनियाझाइड, रिफाम्पिसिन, पायरेझिनामाइड बरोबर कंबाईन करतो. ओके, मेकॅनिझम क्लिअर नाहीये, पण मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इनिबिट होते. प्रोबेबल मेकॅनिझम जी आहे, कोणतं एन्झाईम इनिबिट होतो ते मी तुमच्या आता थोडं डिफिकल्ट आहे, कारण ते एन्झाईमचे नावं वगैरे लक्षात ठेवायला. तर Arabinosyl transferase. इट इनहिबिट्स अरेबिनोसिल ट्रान्सफरेज एन्झाईम. तर Transferase. अरेबिनोसिल ट्रान्सफरेज एन्झाईम इज इन्व्हॉल्व इन अरेबिनोगॅलेक्टन सिंथेसिस, therefore interfering with mycolic acid incorporation in mycobacterial cell wall. तर
थोडक्यात काय की अरेबिनोसिल ट्रान्सफरेज एन्झाईम इनहिबिट करून ते मायकोलिक ऍसिड इनकॉर्पोरेशन मायकोबॅक्टेरियल सेल वॉल मध्ये इंटरफिअर करतात. इतकं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, किंवा नाही लक्षात आलं तर सगळ्यात सोपं, दे इंटरफिअर विथ मायकोलिक ऍसिड इनकॉर्पोरेशन इन मायकोबॅक्टेरियल सेल वॉल. ओके, तर अरेबिनोसिल ट्रान्सफरेज एन्झाईम इनहिबिट करतात ते. ओके, ऍडव्हर्स इफेक्ट फार महत्वाचा पॉइंट त्याच्यात आता असा आहे की याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय, याच्यात हिपॅटायटिस मेन्शन करायचा नाही. इथॅम्ब्युटॉल मध्ये क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट हे ऑप्टिक न्यूरायटिस. काय आहे? ऑप्टिक न्यूरायटिस. ऑप्टिक न्यूरायटिस त्यामध्ये रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस होऊ शकतो पेशंटला, व्हिज्युअल ॲक्युटी इम्पेअर्ड होते, आणि डोस रिलेटेड आहे, रिव्हर्सिबल आहे. तर या कन्सर्नमुळं सुरुवातीला तो चिल्ड्रनमध्ये 6 वर्षाच्या खाली देऊ नये, कॉन्ट्रा इंडिकेटेड म्हणून कन्सिडर केला होता. परंतु आत्ताच्या गाईडलाईन्स अशा आहेत की चिल्ड्रनमध्येही तो यूज करतात. चिल्ड्रनमध्ये का नाही यूज करायला पाहिजे असं म्हणत होते सुरुवातीला, कारण चिल्ड्रनला हे जे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत ते नोटिफाय होत नाही. रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस किंवा व्हिज्युअल ॲक्युटी इम्पेअरमेंट, चिल्ड्रन्स आर नॉट एबल टू रिकॉग्नाइज दिस ऍडव्हर्स इफेक्ट. म्हणून पहिले ते असं म्हणत होते की 6 वर्षाखाली इथॅम्ब्युटॉल द्यायला नाही पाहिजे. परंतु आत्ताच्या गाईडलाईन नुसार इथॅम्ब्युटॉल आपण 6 वर्षाच्या खाली मुलांना पण देतो, पण रेग्युलर आय चेकअप फार महत्वाचे आहे. तर हा क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट इथॅम्ब्युटॉल बरोबर आहे. MCQ आहे, रेट्रोवर्बल न्यूरायटिस किंवा ऑप्टिक न्यूरायटिस असा जर क्वेश्चन आला, कोणता अँटीट्युबरक्युलर ड्रग ऑप्टिक न्यूरोपॅथी किंवा रेट्रोवर्बल न्यूरायटिस करतो, तर त्याचा आन्सर काय आहे? इथॅम्ब्युटॉल. पेरिफेरल न्यूरोपॅथी विचारलं तर काय आन्सर आहे? आयसोनियाझाइड. आयसोनियाझाइड. तर ऑप्टिक न्यूरोपॅथी किंवा ऑप्टिक न्यूरायटिस किंवा रेट्रोबल्बार न्यूरायटिस विचारलं तर त्याचा आन्सर काय आहे? इथॅम्ब्युटॉल. आणि दुसरा ऍडव्हर्स इफेक्ट आहे हायपर युरेसिमिया. हायपर युरेसिमिया. बाकी रॅशेस, फिवर, नॉसिया, पेरिफेरल न्यूरायटिस अदर साइड इफेक्ट आहे. यामध्ये हिपॅटिक टॉक्झिसिटी आहे का ऍडव्हर्स इफेक्ट? नाही. इथॅम्ब्युटॉलचा हिपॅटायटिस किंवा हिपॅटोटॉक्झिसिटी ऍडव्हर्स इफेक्ट नाहीये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आयसोनियाझाइड आहे, रिफाम्पिसिन आहे, पायरेझिनामाइड आहे, पण इथॅम्ब्युटॉल आणि स्ट्रिप्टोमायसिन हिपॅटायटिस प्रोड्यूस करत नाही. ओके, आता लास्ट जो ड्रग आहे स्ट्रिप्टोमायसिन, तर हा अमाइनो ग्लायकोसाइड्स आहे. त्याविषयी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इट इज नॉट यूज बाय ओरल रूट, वी यूज बाय पॅरेंटल रूट. इंट्रामस्क्युलर रूटने आपण यूज करतो. आणि स्ट्रिप्टोमायसिन हा पहिला अँटी ट्युबरक्युलर ड्रग जो ट्युबरक्युलोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू यूज केला गेलेला आहे, आणि फर्स्ट क्लिनिकली इफेक्टिव्ह अँटी ट्युबरक्युलर ड्रग. बॅक्टेरियासाइडल आहे, पण लेस इफेक्टिव्ह दॅन INH अँड रिफाम्पिसिन. ऍक्ट्स ओनली ऑन एक्स्ट्रासेल्युलर पॅथोजन. म्हणजे पायरेझिनामाइड इंट्रासेल्युलर पॅथोजन मध्ये होतं, पायरेझिनामाइड ऍसिडिक पीएच मध्ये होतं, बरोबर आहे. तर हा एक्स्ट्रा सेल्युलर पॅथोजनच्या अगेन्स्ट आहे. ओके, आणि पायरेझिनामाइड ऍसिडिक मीडियम मध्ये जास्त चांगला इफेक्टिव्ह होता. स्ट्रिप्टोमायसिन ऍसिडिक मीडियम मध्ये पुअरली इफेक्टिव्ह आहे. म्हणजे पायरेझिनामाइडचे एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. पेनेट्रेशन into tubular cavity is good. However, poor penetration into the CSF, even meninges are inflamed. Mechanism of action by inhibiting protein synthesis. मग इनिशिएशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस इनिबिट होते, पॉलिझोम फॉर्मेशन जे आहे ते इनिबिट होतं. त्यानंतर मिसरिडिंग ऑफ MRA कोडॉन, त्या मेकॅनिझम आपण जेव्हा अमायनो ग्लायकोसाइड डिस्कस केले ते आपण पाहिलेले आहेत. इनइफेक्टिव्ह ओरली गिव्हन बाय इंट्रामस्क्युलर रूट. ओके, आणि डोस ऍडजस्टमेंट इज नीडेड अकॉर्डिंग टू द रिनल पॅरामीटर्स. डिपेंडिंग ऑन द क्रिएटिन क्लिअरन्स वी यूज द डोस. म्हणजे बिलो 50 इयर्स डोस वेगळा आहे, अबो 50 डोस मॉडिफिकेशनची गरज पडू शकते डिपेंडिंग ऑन द दिस क्रिएटिनिन क्लिअरन्स.
आणि क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट काय स्ट्रिप्टोमायसिनचे 3? ओटोटॉक्सिसिटी, नेफ्रोटॉक्सिसिटी, इरोमस्क्युलर पॅरालिसिस. ओके, तर हे तुम्हाला मेन्शन करायचे आहे. ओके, dose should be adjusted according to the renal function. तर फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेले आहे. तर 5 पैकी 3 ड्रगचे तर मेकॅनिझम तुम्हाला मायकोलिक ऍसिड सिंथेसिस इनहिबिशन हे लिहायचे आहे. आयसोनियाझाइड, पायरिझिनामाइड आणि इथॅम्ब्युटॉल. फक्त पायरिझिनामाइड ऍक्ट्स बाय इनहिबिटिंग फॅटी ऍसिड सिंथेस 1 एन्झाइम आणि इथॅम्ब्युटॉल ऍक्ट्स बाय इनहिबिटिंग अरेबिनोसिल ट्रान्सफरेज एन्झाइम. हे 3 झाले. रिफम्पिसिनची मेकॅनिझम इट ऍक्ट्स बाय इनहिबिटिंग डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज एन्झाइम आणि स्ट्रिप्टोमायसिन ऍक्ट्स बाय इनहिबिटिंग प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे 5ही ड्रगच्या मेकॅनिझम तुमच्या क्लिअर झाल्या. 5ही ड्रगचे ऍडव्हर्स इफेक्ट क्लिअर पाहिजे. आयसोनियाझाइडचे कोणते होते ऍडव्हर्स इफेक्ट? पेरिफेरल न्यूरायटिस, आणि अजून हेपॅटोटॉक्सिसिटी, हिपॅटॉक्सिटी. ओके, हिपॅटोटॉक्सिसिटी, पेरिफेरल न्यूरायटिस आणि रेअरली लिथार्जी, ऍक्नी, आर्थ्राल्जिया, फिवर ते आपण सांगू शकतो. रिफम्पिसिनचे क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट कोणते होते? हेपॅटायटिस, हेपॅटायटिस. हार्मलेस कलर चेंज करतात ते. हार्मलेस ऑरेंज डिस्कलरेशन ऑफ युरिन आणि 4 सिंड्रोम, ॲब्डोमिनल सिंड्रोम, Abdominal syndrome, cutaneous syndrome, सिंड्रोम, रेस्पिरेटरी सिंड्रोम आणि respiratory फ्लू syndrome, फ्ल्यू लाईक सिंड्रोम. हे flu-like आलेच syndrome. पाहिजे. पायरेझिनामाइडचं हिपॅटायटिस आणि हेपॅटायटिस, हायपरयुरेसिमिया. हायपरयुरेसिमिया. हायपरयुरेसिमिया, इथॅम्ब्युटलचं ऑप्टिक व्हिज्युअल डिफेक्ट आणि रेट्रोबल्बर न्यूरायटिस, रेट्रोबल्बार न्यूरायटिस आणि हायपर न्यूरायटिस, हायपरयुरेसिमिया. युरेसिमिया, आणि स्ट्रिप्टोमायसिनचे नेफ्रोटॉक्सिसिटी, ओटोटॉक्सिसिटी आणि एनएम ब्लॉकेड. ओके, म्हणजे जर शॉर्ट नोट आली ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग, तर 5ची म्हणजे त्याच्यामध्ये खूप जण नॉशिया, वॉमिटिंग, डायरियाच लिहितात खूप जण. म्हणजे कारण आता एमबीबीएस ला लॉंग क्वेश्चनला टीबी क्वेश्चन होता, तर 50% स्टुडंट्सने ऍडव्हर्स इफेक्ट असे इंडिव्हिज्युअली कधी केलेलेच नव्हते. त्यामुळे प्रत्येकात नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया हे ऍडव्हर्स इफेक्ट त्यांचे कंटिन्युअली त्यांनी सगळ्या याच्यात लिहिले. म्हणजे क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट जिथं असेल तिथं क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट एक्सपेक्टेड आहेत. बरोबर आहे. आणि प्रत्येकाचे ऍडव्हर्स इफेक्ट हे वेगवेगळे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे हे तुम्हाला 2 मार्कला विचारू शकता किंवा 4 मार्कला ऍडव्हर्स इफेक्ट विचारू शकता. सगळ्या फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रगचे वाहिवत विचारू शकता. ओके, आणि लॉंग क्वेश्चनच्या पार्टला एखादा ड्रग जो विचारलाय तो फक्त ड्रग कोणता विचारलाय लॉंग क्वेश्चनला तो फार महत्वाचा आहे. म्हणजे आयसोनियाझाइड विचारला, रिफम्पिसिन विचारला का पायरिझिनामाइड, ते फार महत्वाचं आहे. तर ते तुम्हाला त्यानुसार तो क्वेश्चन लिहिणं आहे. तर चालेल, उद्या आपण सेकंड लाईन ड्रग एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीत, पण जस्ट आपण ओव्हरलुक करूया. आणि डॉट्स रेजिमेन महत्वाचं जे आहे, इंटेन्सिव्ह फेज, कंटिन्युएशन फेज आणि एमडीआर टीबी, एफडीआर टीबी ची मॅनेजमेंट, ते आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. ठीक आहे, उद्या आपण 10 वाजता पाहूया संध्याकाळी. ओके सर. Okay, Okay. सर, thank you, Thank you. sir. Thank रेकॉर्डिंग you. पाठवा. Good night. काय म्हणले सर? सर, रेकॉर्डिंग पाठवा म्हणलं सर आजची. अर्धा लेक्चर नव्हतं झालं माझं. ओके, लेक्चर मी पाठवतो. आता मध्ये आमचं याच्या आधी तर टीबीचं मी पाठवलेलं आहेच बरं का आधीचं. आजचं काय झालं की मध्ये डिस्कनेक्ट झालतं, तर मी रेकॉर्डिंग करतो. आता स्टोअर केल्यानंतर कुठपासून होतं ते मला पण माहित नाही. तर मी तयार रेकॉर्डिंग जी चालेल सर. असेल ती मी पाठवतो. आणि आधीच्या मागच्या वर्षीची पण रेकॉर्डिंग मी ऑलरेडी पाठवलेली आहे. तर तुम्ही दोन्ही पहा. चालेल. जर असेल पूर्ण तर काही प्रॉब्लेम नाही. आता मी पूर्ण जर माझ्या मते कंटिन्यू झाले असेल, होप सो. मध्ये एक 2 सेकंद इंटरनेट प्रॉब्लेम हा, आला तेवढेच होता. नव्हतं. हा. हो, तर चालेल 3 सर. असेल तर आधीचं पार्ट आणि दोन्ही पार्ट एकत्र आले तर मग मी ते उद्या अपलोड करेल. ठीक आहे. चालेल सर. ओके ओके सर. थँक्यू सर. ओके ओके. Thank you, sir. Good night, sir. गुड नाईट.